आता पण चेक कर, काही इश्यू येत नाही ना? ओके डन. सर की लेवलला रिस्क घ्यायला फिअर येतो, तर ते कसं कंट्रोल करायचं? सायकोलॉजी पॉईंट येतो. मला एक काम करा, आहे का ना संदीप, तुम्ही काय करा, आठवण करा मला, आठवण करून काय हे जो पॉईंट आहे याला कॉपी करून ठेवा आणि अर्धा एक तासानं पेस्ट करा, म्हणजे निघून काय होऊन आता सध्या इम्पॉर्टंट टॉपिक झाला का सायकोलॉजी बद्दल पण बोलतो मी, मला काय प्रॉब्लेम नाही. कारण सायकोलॉजी पण ऍट दी एंडला इम्पॉर्टंट असते स्टॉक मार्केटमध्ये, माझ्या माहिती सगळ्यात इम्पॉर्टंट सायकोलॉजीचे, बाकी काहीच नाही. क्लिअर? आता काही नॉईज वगैरे येत नाही, आला तर व्हॉट्सअपला मला एखाद्याने कॉल करून द्या, पण कधी ज्या टायमाला तुम्हाला सगळ्याला प्रॉब्लेम रिपीटेडली, नाही तर उगा एकाला प्रॉब्लेम येणे मला कॉल बसू नका. स्टार्ट करू काय? जॉईन होऊन द्यायचे 2-3 जण अजून. स्टार्ट करायचं का थांबायचं 2-3 मिनिटं? मी एक ऑब्झर्व केलंय बरं का, तुम्हाला सांगू काय, म्हणजे रॉंग वे न घेऊ नका. मी इक्विटीची बॅच घेतो बरं का, पेड घेतो. माझ्या बॅचला 200-200 पोरं असतात, 150-200 कंटिन्यू, ते 5,000 फीस घेतो मी. पण तिथं ना पोरं मतलब पहिल्या दिवशीपासून तर शेवट दिवसापर्यंत पाहते. पण एक सांगतो तुम्हाला, फ्रीला व्हॅल्यू दिली जात नाही, हा खरं आहे. मतलब जवळपास 300 पोरं आहेत, 300 पोरापैकी जर मतलब 100 पोरांना सुद्धा पॉसिबल होत नसेल, तर फ्रीला व्हॅल्यू कुणी देत नाही. हे मतलब सायकोलॉजीच अशी लोकांची. आता त्याला मी काय करू, नंतर जेव्हा 20,000 रुपयाचा कोर्स देईन तेव्हा सगळे जॉईन करते. आता माझं काम होतं पहिले दिवस, म्हणलं जेव्हा आपण 1,000-2,000 स्टुडंटला फ्री मध्ये ज्याला घेता येईल ते घेते, बाकी बघू. फ्रीची पण मी हीच व्हॅल्यू नंतर पेड केल्यावर त्याच्यापेक्षा पण जास्त स्टुडंट येतील, कारण की पेड म्हणलं का त्यांना असं वाटतंय सर काहीतरी नवीन आपल्याला जादू वगैरे शिकवण किंवा आउट ऑफ काहीतरी वेगळं शिकवण, पण काही नसतं तसं काही. चला असो. सगळ्यात पहिलं आपण काल काय बघितलं की हे नेमकं हे इंटरफेस बघितलं, हे झोमॅटो सारखं इंटरफेस आपण सगळं बघून घेतलं. तुम्हाला काय करायचंय, ऑप्शन मध्ये काम करणार का नाही सांगा पहिले एकदा. ऑप्शन मध्ये तुम्ही काम करणार का नाही? मी अगेन तुम्हाला सांगतो बरं का, काही पण करा पण ऑप्शनच्या नादी लागू नका, कारण ऑप्शन मध्ये फक्त याच्यामध्ये लॉसेस होते. तुम्हाला सर असं नाही, मी युट्यूबला ऐकलंय, युट्यूबला ऐका. मग तुम्हाला एक रियालिटी सांगू, ऑप्शन मध्ये याच्यामध्ये एवढा जास्त डिफरन्स आहे. प्राइस डिफरन्स म्हणजे कसा, तुम्हाला 100 रुपयाला विकत घ्यायचंय तो ऑप्शन, पण तुमची ऑर्डर पडते 120 रुपयाला. 20 रुपये खिशातनं पे करतोय आपण, आणि ते 20 रुपये पण ब्रोकरेज पण चाललंय, वरनं 20 रुपये पण जात आहे. मग आपण ट्रेडिंग कोणासाठी करतोय? डेल्टा एक्सचेंज साठी करतोय काय? का आपल्याकडे एवढा जास्त पैसा झाला की डेल्टा एक्सचेंज चला आपण त्याला थोडंसं श्रीमंत नाही? त्यामुळे थोडासा विचार करा. ऑप्शन्स मध्ये बिलकुल व्हॉल्यूम नाही. 99% लोक, 99.9% लोक आपल्या इंडियामध्ये फ्युचर्स मध्येच काम करतात, आणि आपल्यासाठी बेस्ट आहे. जसं तुमचे नाही का इंडेक्स मध्ये आपण काय करतो, एक तर इंडेक्स मध्ये काम करतो, तुम्हाला माहिती निफ्टी 50च्या फ्युचर मध्ये, तर डायरेक्ट आपण ऑप्शन, तर तुम्हाला डायरेक्ट आपण फ्युचर्स मध्ये सेम काम करणे. क्लिअर? लय लॉस होतो ऑप्शन मध्ये. माझ्याकडे असे भरपूर कार्यकर्ते, सर मी हिरो जिरो करायला गेलो, याच्यामध्ये लॉस झाला. आता त्याला काय करता येईल? इंटरफेस झाला, ऑर्डर कशा लावायची झालं, 50x सेट करून ठेवा इथं. 50x पुढे 1 रुपया सुद्धा गेले नाही पाहिजे, आणि त्यापेक्षा 1 पैसा पण कमी नाही आला पाहिजे. किती? मॅक्स 50x. त्याच्या पलीकडे जायचं नाही आपला. जेव्हा तुमचा एक्सपिरियन्स वाढन, जेव्हा तुम्हाला इझिली हँडल करता तेव्हा वाढू शकता. 5 मतलब 75 किंवा 100x ला जाऊ शकता. 50x म्हणजे किती? 1,000 रुपयाची बेसिसवर तुम्ही 50,000चा माल उचलताय, तेवढं लक्षात ठेवा. जेवढं वजन उचलता येईल तेवढंच आपल्याला हँडल करायचं, नाही तर सोडून द्या. क्लिअर? हे झालं. आता एक पॉइंट येतो की नेमकं कोणत्या कोणत्या याच्यामध्ये काम करायचंय. बिटकॉइन, इथेरियम आणि सोलाना. कोणतं? बिटकॉइन, इथेरियम आणि सोलाना, हे 3 जे आहेत टॉपचे, ह्यामध्ये आपल्याला काम करायचं. त्या पलीकडे कुठं डोकं पण लावू नका. समजा तुम्हाला लावायचंच असेल तर मग तुम्ही स्विंग ट्रेडिंग करू शकता. बाकीच्यांमध्ये हे दिसत आहेत का, बाकीचे जेवढे पण खालची इकडचे, ह्या सगळ्यामध्ये तुम्ही स्विंग ट्रेड एखादा भेटला तुम्हाला, ब्रेकआउट वगैरे झाली, किंवा त्यांचं व्हॉल्यूम आहे कमीत कमी 100 मिलियनच्या पुढे पाहिजे, हे दिसतंय तुम्हाला. मी सजेस्ट करून तुम्हाला 100 मिलियनच्या पुढे असेल तर काम करा, नाही तर अवॉइड केलं तरी चालेल. तुम्ही जर बघितलं बिटकॉइन मध्ये 600 मिलियन, इथेरियम मध्ये जवळपास 600 मिलियन, सोलाना 130 मिलियन, म्हणजे भरपूर जण त्यामध्ये काम करताय. आणि हे 3 का चूज केलेत माहितीये का? आता आपल्याला तिथं ऑप्शन भरपूर सारे आहेत. आपण त्यामध्ये लागण तेवढ्या ठिकाणी काम करू शकतो. लागण तेवढ्या ठिकाणी आपण काम करू शकतो. जवळपास वेगवेगळे कॉइन्स किती आहेत बघा. माझा चार्ट स्क्रोल करता करता ते अर्धा तास लागेल, एवढे कॉइन्स आहेत तिथं. पण पॉईंट काय येतो की त्याच्यामध्ये मोमेंटम फास्ट होती. बाकीच्या कॉइन्स मध्ये एका दिवसामध्ये 50% जाणार. तुम्हाला तसं 50% काय नवीन खेळ? 50% मध्ये समजतं तुम्हाला 1 लाखाचं कॅपिटल विदिन फ्यू मिनिट्स तुमचं
इव्हन 20-25 लाखापर्यंत जाऊ शकतं. पण एक पॉईंट काय येतो त्याच्यामध्ये, जे प्राइज ऍक्शन कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला काय आलं पाहिजे, पहिली गोष्ट प्राइज ऍक्शन आलं पाहिजे. प्राइज ऍक्शन म्हणजे काय, सपोर्ट, रेजिस्टन्स, कॅन्डलस्टिक, ट्रेंड लाईन, हे कन्सेप्ट समजले पाहिजे आपला. जर हे कन्सेप्ट तिथे वर्कच करत नसतील, आता ते वर्क का करत नाही माहितीये का, तिथं पहिली गोष्ट ऑपरेटिंग चलती क्लिअरली. ऑपरेटिंग म्हणजे काय, पंप अँड डंप. हे बघा, पंप अँड डंप म्हणजे कसं, एखादा पिक करणार बरं का, ते एखादा समजा कॉइन पिक करणार, ते एक तर न्यूज आणणार फेक, किंवा त्याच्यामध्ये ते काय म्हणतात मॅन्युअल, काय म्हणतात त्यामध्ये लिक्विडिटी प्रोव्हाइड करणार त्यामध्ये, त्यामुळे काय होऊन जाईल, तो पॉईंट सडनली पंप होईल 30-40%. आपण काय करणार, ह्या पॉईंटला परचेस करतो ह्याच होप मध्ये की आता इथनं पण मला तो 10,000चे 10 लाख करून देईन, ह्या होप मध्ये आपण इथं बाय करणार आणि नंतर डंप केला जातो. झालं तुमचं कॅपिटल झिरो विदिन फ्यू मिनिट्स, 2-3 दिवसात पण होऊन जाईल. त्यामुळे आपण काय ट्राय करणार आहे, हे पहिले टॉपचे 3, त्याच्या खाली नाही बघितले तरी चालेल. मी वापस रिपीट सांगतोय कारण की इम्पॉर्टंट, ह्या चुका तुमच्याकडनं होतील. कारण काय होतं बघा, डिस्ट्रॅक्शन राहतं. आपल्याकडे 10,000चं कॅपिटल आहे, आपल्याला इथं कुणी रोकटोक करायला नाही, इथं कुणी आपल्याला गाईड करत नाही, कुणी रोकटोक करत नाही, आपण लागन तेवढ्या गोष्टी काम करू शकतो. तू म्हणता सर नाही नाही हे दिसतंय तुम्हाला इथे, 1 सेकंद द्या, हे किती कोणतं आहे हे बघा, काय नाव ते बघून घ्या. 10% डाऊन आहे. आपण काय म्हणतो 10% डाऊन, अजून 5% पडला तर माझं कॅपिटल 10 पट होईल, 10,000चे 1 लाख होतील. पण तिथं आपण ट्रॅप होतो. त्यामुळे ट्राय काय करणार आहे मी, ट्राय करेन टॉपच्या 3च कॉइन्स मध्ये काम करायचं, तिथे नोट डाऊन करून घ्या. आता एक पॉईंट येतो, काम करायचं ठीक झालं, ऑर्डर लावायचे पण माहित झालं तुम्हाला, हे टार्गेट स्टॉप लॉस कसं लावायचं ते सुद्धा माहित झालंय. पण एक पॉईंट येतो माइंड मध्ये, की नेमकं कोणते कन्सेप्ट याच्यामध्ये काम करतात. ह्याच्यामध्ये कॅन्डलस्टिक आपल्या इंडियन मार्केटपेक्षा वेगळे असतं का, याच्यामध्ये कॅन्डलस्टिक लाल म्हणजे वेगळं काय असतं का, ग्रीन नाही, ऍज इट इज आपलं इंडियन मार्केटचं जे कन्सेप्ट आहे कॅन्डलस्टिकचे, ऍज इट इज इथं लागू आता. ग्रीन कॅन्डल काय शो करते तुम्हाला, विकत घेणाऱ्याची स्ट्रेंथ, आणि रेड कॅन्डल काय शो करते, विकणाऱ्याची स्ट्रेंथ, म्हणजे सेलर्सची स्ट्रेंथ, काहीच चेंज आउट नाही, ऍज इट इज सेम. पण मग कोणते कन्सेप्ट काम करतात, तर तुम्ही इथं नोट डाऊन करून घ्या बरं का, हे इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिला आणि माझा फेवरेट आहे, सपोर्ट अँड रेजिस्टन्स. तिथं नोट डाऊन करा. समजा तुम्ही बॅक टेस्ट करता का, स्पेलिंग चुकली, चला असू द्या. सगळ्यात पहिला कन्सेप्ट कोणता आहे तुमचा, सपोर्ट अँड रेजिस्टन्स. तिथं नोट डाऊन करून घ्या बरं का, वही पेन बाजूला ठेवा. जेव्हा तुम्ही बॅक टेस्ट करता का, बॅक टेस्ट म्हणजे काय, जेव्हा आपण ह्या चार्ट बॅक साईडला घेऊन पळतो का, म्हणजे आता बघतोय आपण लास्ट दिवशी काय घडलंय, 15 दिवसाआधी काय घडलंय, लास्ट 2 महिन्याआधी, त्या टायमाला तुम्हाला माइंड मध्ये रेन केअर सपोर्ट रेजिस्टन्स कन्सेप्ट हा सगळ्यात जास्त रिस्पेक्ट दिली जाते. कुठं, बीटीसी, इथेरियम आणि सोलानामध्ये. तुम्ही म्हणता सर हेच पॉईंट काय इथं वर्क करत आहे बघा, ज्या सेगमेंटमध्ये लिक्विडिटी जास्त आहे. लिक्विडिटी म्हणजे काय, विकत घेणारे विकणारे लोकांनी स्टॉप लॉस लावणं, एंट्री एक्झिट चालू आहे, असे जेवढे पण सेगमेंट्स आहेत, जसं तुमचं असेल तुम्हाला माहिती आहे, ऑप्शन्स मध्ये असेल, फॉरेक्स मध्ये असेल, बिटकॉइन मध्ये असेल, इथं ना व्हॉल्यूम चांगलं राहतं. म्हणजे हे कन्सेप्टला रिस्पेक्ट दिली जातात बघा. सपोर्ट पैसे काय होणार, आपण घेऊ बरं का ते डिटेलमध्ये. हा सपोर्ट आहे. हे प्रिव्हियसली काय होता, इथनं प्राइस प्रिव्हियसली काय झाली, इकडच्या साईडवरनं प्राइस अप साईडला मूव्ह झाली. नेक्स्ट टाइम प्राइस तिथे येते. आता ह्या पॉईंटला आल्यानंतर बिटकॉइनला तुम्ही आणि मी ट्रेड करत नाही, किंवा आपलं फक्त इंडियामध्ये ट्रेड नाही, लिमिटेड नाही, हे वर्ल्ड वाईड चालतं. आणि 24 आवर चालू आहे, मतलब दिवसातला 1 पण तास बंद होत नाही, वर्षातला 1 पण दिवस बंद राहत नाही, म्हणजे लागण तवा चालू असतं. मग विचार करा, हा सपोर्ट मला पण दिसतोय, दुबईमध्ये एक जण बसला त्याला दिसतोय, ते तिकडचं ते काय असतं ते साऊथ आफ्रिकामधले काय प्लेअर त्यांना सुद्धा दिसतोय, तुम्ही बाहेर कुठेही जा सगळ्या पॉईंटला दिसतोय. म्हटल्यावर मग काय होणार, सपोर्ट पैसे आल्यानंतर सडनली तुम्हाला ऍक्टिव्हिटी बघायला भेटेल. इथं भरपूर जण लोक इंटरेस्ट दाखवणार ना, कुणी बाय करण, कुणी सेल करण, तर त्या पॉईंटला इंटरेस्ट बघायला भेटतो. त्यामुळे सपोर्ट रेजिस्टन्स कन्सेप्ट सगळ्यात पहिला कोणता आहे आपला, सपोर्ट रेजिस्टन्स. सेकंड असेल ट्रेंड लाईन. सेकंड कोणता आहे, ट्रेंड लाईन कन्सेप्ट. ट्रेंड लाईन सगळ्यात अॅक्युरेट वर्क करते. मी जेवढ्या पण वेळा बघितलंय, ऑलमोस्ट 70%, 70%ची अॅक्युरेसी तुम्हाला ट्रेंड लाईन पाशी बघायला भेटेल. सेकंड टॉपिक हा आहे. थर्ड असेल तुमचा चार्ट पॅटर्न्स. तुम्ही फॅन होऊन जाता डायरेक्ट. तुम्ही जर चार्ट पॅटर्नची जर स्टडी केली याच्यामध्ये, तुम्ही स्वतः म्हणता सर इंडियन मार्केटमध्ये तर एवढं डिफिकल्ट होतं, पण इथं एवढं क्लीन वर्क करता. क्लीन म्हणजे कसं, एकदम प्रॉपरली 70-75%ची अॅक्युरेसी. थर्ड काय, चार्ट पॅटर्न्स. आणि त्यानंतर लास्ट रेंज, तो माझ्याकडनं एक्स्ट्रा जे तुम्हाला स्ट्रॅटेजी वगैरे देऊन टाका, लिक्विडिटी डिटेलमध्ये सांगा तुम्हाला. क्लिअर, सपोर्ट रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन, चार्ट पॅटर्न्स आणि लिक्विडिटी. तर सगळ्यात पहिला टॉपिक घेऊ आपण आता, सपोर्ट अँड रेजिस्टन्सचा. वापस बेसिक पासून घेतो बरं का, जाऊन द्या 15-20 मिनिटं, माझे पण वाया जातील, तुमचे पण जातील, पण थोडंसं रिलॅक्स बसा एका ठिकाणी. काय प्रॉब्लेम होतोय का, काय प्रॉब्लेम येतोय का मीटिंगला, प्रॉब्लेम येतोय का मीटिंगला.
नाही ना? तेच एक कार्यकर्ता कॉल लावतोय आता, त्यालाच प्रॉब्लेम आलाय. प्रॉब्लेम येत नाही, झूम फिम करा काही म्हणून बसू नका. ते सबस्क्रिप्शन घेतलेलं राव, महिन्याला 3-4 हजार रुपये पे करतो याला, तिकडे पण पे करा, इथं करा, चलू द्या की राव. आता सगळ्यात पहिलं बघू आपण सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय. हे बघा, माहिती तरी वापस एकदा घेतो मी. मार्केट कधी पण एका स्ट्रेट लाईन मध्ये वरी जात नाही. आता तुम्ही असं इमेजिन करता की वरी जायचं असेल बिटकॉइनला, असेल इथेरियमला, सिंगल लाईन मध्ये नाही, वरच्या साईडला जाईन थोडंसं अप डाऊन कंटिन्यू चलत राहतं. आता काय होतं बघा, एक असा एक पॉईंट असतो ज्या पॉईंटवरनं बॅक टू बॅक 2 वेळा बाईंग आलेली असते. पॉईंट म्हणजे काय, एक असं एक लेवल असेल त्याच्यावरनं बॅक टू बॅक 2 वेळा विकत घेणारे लोक नसतात का, बायर्स, त्यांना असं काहीतरी व्हॅल्यू वाटते तिथं, जेणेकरून ते काय होतंय, कंटिन्यू ह्या पॉईंटवरनं रिव्हर्सल बघायला भेटले, कंटिन्यू बॅक टू बॅक 2 पॉईंटवर. विचार करा, नेक्स्ट टाइम इथे जर प्राइस येत असेल, कुठे ह्या पॉईंटला वापस प्राइस येत असेल, तर इथं लोकांची इमोशन्स कसे ऍक्टिव्हेट होतील. कारण की त्यांनी काय बघितलंय, ह्या झोन मध्ये त्यांनी बघितलं असणारे भरपूर त्यांच्या मित्रांनी पैसे कमवलेत, कुणी 1 लाख कमवले, मतलब सॉरी 1 लाख कमवले, कुणी 10 लाख, कुणी फॉर्च्युनर घेतली, ह्या पट्ट्यामध्ये सगळ्यांनी पैसे कमवले. पण जे लोक मिस झालेत, असं थोडे सगळेजण ट्रेड घेणार, तुम्ही आणि मी घेतले ट्रेड, बाकीचे जर मिस झाले, मग ते काय वाट बघणार की यार लास्ट टाइम ते माझ्याकडनं ट्रेड चुकलाय, नेक्स्ट टाइम जर वापस त्याच पॉईंटला भेटतोय तर मी ट्रेड घेणार. ही काय झाली, मेमोरी. त्यामुळे सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय सांगू सिम्पली, मेमोरी. लोकांच्या लक्षात राहतं की लास्ट टाइम इथनं तो शेअर खाली पडला होता, लोक तिथे गेल्यानंतर वापस सेलिंग करतात, ह्या पॉईंटवर नव्हतं, वरी गेलता, सॉरी शेअर मला ते काय आलंय, इक्विटी मार्केटमध्ये 99% माझं इंट्रॅक्शन इक्विटीमध्येच राहतं, त्यामुळे ते नाव येईन तर समजून घ्या. काय होतं बीटीसी मध्ये, ह्या पॉईंटवरनं लोकांनी काय केलं, बाईंग केली. ह्या पॉईंटवरनं भरपूर जण मिस झाले, इथं बाय करायला मिस झाले, तर नेक्स्ट टाइम ते वाट बघणार की ह्या पॉईंटला जर भेटलं तर मी ती चुकी करणार नाही, ह्यावेळेस ती विकत घेतील. मग काय होणार, ह्या पॉईंटला तुम्हाला वापस एकदा प्राइस भेटली, लोक इथं काय क्रिएट करणार, डिमांड. म्हणजे काय करणार, वापस एकदा बाय ऑर्डर टाकणार, आणि तिकडनं तुमचं बीटीसी असेल, इथेरियम असेल, किंवा सोलान, किंवा अदर कॉइन्स, एक अपसाईडचा तुम्हाला पंप बघायला भेटेल त्यामध्ये. मेमोरी सिंपल. आता वापस एकदा सांगतो, हे बघा, हा एक पॉइंट आहे, ह्या पॉइंटवरनं बिटकॉइन मध्ये फॉल आलता लास्ट टाइम शार्पली. हा एक जो पॉईंट, त्याच्यावरनं बिटकॉइन मध्ये शार्प फॉल आलता. मग विचार करा, ह्या पॉईंटवरनं फॉल आल्यानंतर बिटकॉइन तब्बलीतनं किती, 2,000 पॉईंटचा फॉल दाखवलाय. ह्या पॉईंटमध्ये 2,000 पॉईंटचा तुम्हाला खाली क्रॅश बघायला भेटलाय. विचार करा, हे 2,000 पॉईंट भरपूर जणांना कॅच नाही केलेत, त्यांना कॅच करायचं होतं पण ते कॅच करू शकले नाही, काही कारण असतो, बाहेर कोणी जॉबला गेलंय, कोणी ट्रेड घेऊ शकलं नाही, कोणाकडे कॅपिटल नव्हतं, प्रत्येकाचं आपापलं राहतं, कोणी इमोशन्स मध्ये घेऊ शकलं नाही. पण विचार करा, नेक्स्ट टाइम प्राइस जर तिथे वापस येते, वापस जर नेक्स्ट टाइम प्राइस त्या पॉइंटला येते, तर इथं विचार करा, इथं पॉइंटला इमोशन्स ऍक्टिव्ह होणार, मेमोरीज ऍक्टिव्ह होणार, कारण लास्ट टाइम 2,000 पॉईंटचा फॉल आला, मग लोक काय विचार करणार की नाही नाही, ह्यावेळेस पण इथनं बिटकॉइन पडू शकतो का, कारण लास्ट टाइम 2,000 पॉईंट त्या पॉईंटून पडला ना, इमोशन्स येत तिथं त्या पॉईंटला. आणि त्याचबरोबर इथं एक जण नाही, इथं भरपूर जण, इथं कुणी बाय केलंय, कुणी ह्या पॉईंटला बाय केलंय, कुणी ह्या पॉईंटला सुद्धा बाय केलंय, काय केलंय, कुणी इथे पण बाय केलंय. मग विचार करा, ज्यांनी ह्या पॉईंटला बाय केलंय, आणि ऑलरेडी हे सगळे लोक किती इथे ह्या पॉईंट पर्यंत 100% रिटर्न मध्ये सगळेजण, मग ते पण भीतीने काय करणार, एक्झिट करणार हे पण. आणि इथं नवीन सेलर सुद्धा येणार, मग ह्या पॉईंटवरनं काय बघायला भेटेल तुम्हाला, क्रॅश. ज्या पॉईंटवरनं प्राइस खाली पडती तो झाला तुमचा रेजिस्टन्स, आणि ज्या पॉईंटवरनं प्राइस बाउन्स बॅक करून वरी जाते तो झाला तुमचा सपोर्ट. नसेल तर अजून एकदम एकदम बेसिक एक्झाम्पल देतोय, रेकॉर्डिंग भेटेल, टेन्शन घेऊ नका, सगळं सांगतो, टेन्शन घेऊ नका तुम्ही. सुरुवात झाली आपली, हे बघा, हे तुम्ही, एक सेकंद, हे तुम्ही बरं का, हे तुम्ही, आणि हे तुमचे जे डोक्यावरचं छत आहे, हे झालं तुमचं रेजिस्टन्स. तुम्ही इकडनं उडी मारा, तुमचं डोकं टच करून काय करणार, तुम्ही खाली पडणार छतापाशी जाऊन, आणि त्याच ठिकाणी तुम्ही जमिनीवर किती उड्या मारा, तुम्ही जमिनीच्या खाली जाणार नाही. हा काय झाला तुमचा सपोर्ट. पायाच्या खाली काय असतंय, सपोर्ट असतोय, आणि डोक्याच्या वरी काय असतं, रेजिस्टन्स. जेव्हा तुम्ही प्राइस बघता, आता सध्या प्राइस कुठे चालू आहे करंट, एक सेकंड, आता बघा प्राइस सध्या कुठे चालू आहे, ह्या पॉइंटला चालू आहे, इथे एक्झॅक्ट. आता याच्या डोक्याच्या वरी काय रेजिस्टन्स असेल, तुम्हाला ह्या पॉईंटवरून काय आला, फॉल आला, यू टर्न कुठनं बघायला भेटला लास्ट टाइम, ह्या पॉईंटून, हा झाला माझा रेजिस्टन्स. आणि सपोर्ट कुठे, हा पॉईंट, ज्या लास्ट टाइम वरून यू टर्न बघायला भेटला, हा झाला माझा सपोर्ट. सिंपल. सपोर्ट पैसे आपण बाय करतो, आणि रेजिस्टन्स पैसे आपण सेल करतो, एकदम इझी. क्लिअर.
क्लिअर का तुम्हाला? बेसिक क्लिअर का तुम्हाला? फक्त सपोर्ट रेजिस्टन्स. ते मी कमेंट बॉक्स ऑन ठेवलाय. एनर्जी दाखवा, फ्री आहे म्हणून असं माइंड मध्ये घेऊन चलू नका. व्हॅल्यू करा. नंतर मी ह्याच गोष्टी पेड मध्ये पण करणार, त्याचं टेन्शन घेऊ नका. विचारतोय तर सांगा ना राव, मतलब एवढा येणं विचारतोय, तुमचं काम आहे सांगायचं. बघा राव, असं नाही पाहिजे राव, हे चुकीचं आहे. टोटली मेंटॅलिटी असणं काहीच गरजेचं नाही. फ्री फ्री नसतंय, उलट त्यामध्ये जास्त काही भेटून जाईल तुम्हाला. आता बघा, हा एक पॉइंट आहे. ह्या पॉईंटवरनं काय आलं, लास्ट टाइम बाईंग आलती शार्पली. ह्या पॉईंटवरनं काय आलं, अचानक बिटकॉइन शार्पली वरच्या साईडला गेलता. नेक्स्ट टाइम प्राइसनं काय केलं, तिथं टच केलं, अगेन बाउन्स बॅक. आपण थोडस पुढे वाढवू त्याला. नेक्स्ट टाइम वापस एकदा टच केलं, अगेन बाउन्स बॅक शार्पली दाखवलाय. इथे चेक करा काय केलंय. लास्ट टाइम बाईंग आली तिथनं, नेक्स्ट टाइम प्राइस तिथं तिथे आपलं एखादा आपलं पॅटर्न दिसतंय, आपण त्या अकॉर्डिंग तिथं बाय ऑर्डर टाकू शकतो. किंवा नेक्स्ट टाइम चेक करा, थर्ड पॉईंट पर्यंत आपण रिव्हर्सल ट्रेड घेऊ शकतो. इनवर्स हेड अँड शोल्डर दिसलं, ज्याला चार्ट बद्दल माहिती, इनवर्स हेड अँड शोल्डर दिसलंय, त्यानंतर टार्गेट डन, परफेक्ट टार्गेट भेटले एकदम क्लिअर. आता बघा कुठपर्यंत गेलंय, रेजिस्टन्स पर्यंत दिसतोय, हा रेजिस्टन्स पॉईंट. त्यामुळे मी सुद्धा फॅन का झालो माहितीये का बीटीसीचा, हे सपोर्ट रेजिस्टन्समुळे, हे लिक्विडिटीमुळे, हे चार्ट पॅटर्न्समुळे. मी इतके दिवस असा विचार करत होतो, मी पण कंजेस्टेड माइंडनी, किंवा नाही बीटीसी मध्ये काय जायचं, चालू इक्विटी मध्ये चांगलं आपलं, मग कशाला झटायचं. पण नंतर जेव्हा मी चार्ट बघायला सुरू केलं, स्टडी केली, त्या टायमाला रिअलाइज झालं की यार इथं सुद्धा ते पोटेन्शियल आहे, येणारं फ्युचर आहे आपलं. बघा रेजिस्टन्स किती परफेक्ट वर्क केलाय. रेजिस्टन्स म्हणजे काय, ज्या पॉईंटवरनं प्राइस खाली पडते तो पॉईंट झाला आपला रेजिस्टन्स. ह्या पॉईंटवरनं खाली पडली, नेक्स्ट टाइम प्राइस वापस तिथे गेली, हा झाला रेजिस्टन्स. प्राइस वापस एकदा क्रॅच झाली. आता इथं नोट डाऊन करा. आता सपोर्ट रेजिस्टन्स बद्दल 2-3 पॉईंट सांगतोय, हे ऍडव्हान्स पॉईंट आहेत, इथं नोट डाऊन करून घ्या. बघा जेवढा जास्त शार्प फॉल असेल, जेवढा जास्त शार्प फॉल असेल, तेवढी स्ट्रॉंगर मेमोरी असेल तिथे. ह्या पॉईंटवरनं काय झालंय, लास्ट टाइम एकदम स्ट्रॉंग फॉल आलाय ह्या पॉईंटवरनं एक्झॅक्ट. नेक्स्ट टाइम प्राइस जर तिथं जाते, तर तिथं तुम्हाला काही ना काही ऍक्टिव्हिटी बघायला भेटेल. एखादं तुम्हाला इथं आपलं फेवरेट पॅटर्न बघायला भेटेल, समजा डबल टॉप बघायला भेटेल, सेल करू शकता. का, लास्ट टाइम तो जो फॉल आहे तो खूप अग्रेसिव्ह होता, एकदम शार्पली रेड कॅन्डल कंटिन्यू बिटकॉइन बनवत 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 खाली पडला. नेक्स्ट टाइम प्राइस इथं आली, तर लोक तिथं एम पॅटर्नची वाट बघणार, इनवर्स हेड अँड शोल्डरची वाट बघणार, एखादी कॅन्डलस्टिक बनते त्याची वाट बघणार, किंवा सिंपल रिव्हर्सलचं सिग्नल दिसलं तरी ते तुम्ही तिथं वाट बघणार लोक. का, लास्ट टाइम स्ट्रॉंग फॉल आला, एकदम शार्प. शार्पर द फॉल मतलब एकदम जेवढा शार्प फॉल असेल, तेवढी नेक्स्ट टाइम मेमोरी लोकांची स्ट्रॉंग असेल. आता बघा कसं ते सांगू तुम्हाला, अजून एक्झाम्पल देतो तुम्हाला. तुम्ही ट्रॅव्हल करताय रोडवरनं, समजा तुम्ही आता समजा कुठे राहताय मला माहित नाही, XYZ रोड आहे, त्या रोडला किती स्पीड ब्रेकर आहे सांगू शकता का? आपल्याला एखादा हार्डली माहित असेल, जो आपल्या मेमोरीमध्ये आहे, तिथं खड्डे वगैरे असं एखादा स्पीड ब्रेकर हार्डली माहिती आहे. कारण की त्याच्याशी काही इमोशन्स होत नाही. स्पीड ब्रेकरचं आणि आपला काहीच संबंध नाही. हा रोडला येतं, आपण त्याबद्दल स्पीड कंट्रोल करतो, तिथनं पुढे आपली आपली जर्नी स्टार्ट करतो. पण त्याच ठिकाणी ट्रॅव्हल करताना जर तुम्हाला एखाद्या पॉइंटला, एखाद्या कॉर्नरला जर ट्रॅफिक पोलिसनी पकडलं मामानं, आणि तिथनं जर 2-2.5 हजाराची पावती मारली, किंवा 2-2.5 हजार रुपये तुम्हाला तिथं फाईन पे करायला लागला, मग विचार करा नेक्स्ट टाइम तिथं मेमोरी कशी ऍक्टिव्हेट होईल आपली. आपण काय विचार करतो, नाही राव लास्ट टाइम त्या पॉइंटला सीट बेल्ट नव्हतं म्हणून तिथं आपलं हे झालं, हेल्मेट नव्हतं म्हणून हे झालं, माझ्याकडे लायसन नव्हतं म्हणून हे झालं. आपण काय मेमोरी तिथं स्ट्रॉंग झाली का, मेमोरी ही स्ट्रॉंग आहे. नेक्स्ट टाइम आपण तिथून जाताना काय करतो, एक तर इकडच्या साईडवरनं जातो, किंवा एखादी दुसरी एरिया असेल तिकडनं जातो, पण त्या पॉइंटला स्किप करतो. का, कारण तिथं इमोशन्स इन्व्हॉल्व्ह झाले आहेत. आणि हा जो फॉल आहे का, हा फॉल पूर्ण इमोशन्सचा असतो. शार्प फॉल आलेला, एकदम शार्प फॉल येणं म्हणजे काय, इमोशन्स. भरपूर जण तिथं लॉस केलेला असतो, भरपूर जण वाट बघता, यार मी लास्ट टाइम सेल केला असेल, माझ्या घरासमोर फॉर्च्युनर असते, कोण म्हणतं डिफेंडर असेल, कोण म्हणतं माझ्यासमोर हे असेल ते असेल. प्रत्येकाचे आपले आपले इमोशन्स कनेक्ट केले. नेक्स्ट टाइम प्राइस तिथे येते, आल्यानंतर काहीतरी पॅटर्न बनतंय, तुम्हाला त्यानंतर इकडे सेल साईडचा ट्रेड बघायला भेटेल. क्लिअर. स्ट्रॉंगर द मतलब जेवढा स्ट्रॉंग फॉल, तेवढं जास्त तुम्हाला तिथे रिॲक्शन बघायला भेटेल. आता एक्झाम्पल दाखवता. आता बघा इथनं चेक करा, एकदम 90 डिग्री मध्ये बिटकॉइन वरच्या साईडला गेलाय, शार्पली एकदम 90 डिग्री मध्ये. विचार करा मग नेक्स्ट टाइम प्राइस तिथे येते, तर इन्व्हॉल्वमेंट राहणार का नाही, लोक काही काही विचार करणार का नाही, इथं पॉईंटला बाय करू, इथं सेल करू आपण. त्यानंतर बघा इथं काय आलं, कन्सॉलिडेट केलं त्याने, ब्रेकआउट दिली, आणि त्यानंतर रॉकेट. जेवढा जास्त स्ट्रॉंग फॉल येईल, की जेवढा जास्त स्ट्रॉंग बाईंग येईल, तेवढे जास्त लोकांच्या इमोशन्स मध्ये किंवा माइंड मध्ये राहतो. आता बघा इथं
शार्पली बाईंग आली तिने लास्ट टाइम, नेक्स्ट टाइम प्राइस रीच झाली, काय केलं सपोर्ट सारखं ऍक्ट केलं, आपलं ते डब्ल्यू पॅटर्न म्हणलं एबीसीडी मधलं, टार्गेट डन, काही कोणा 1:1 का टार्गेट भेटलं इथं. क्लिअर. आणि तुम्ही रिव्हर्सल ट्रेड कितीपर्यंत घेऊ शकता हे नोट डाऊन करून घ्या बरं का, की समजा रिव्हर्सल ट्रेड घ्यायचा मला, मॅक्झिमम मी तिसऱ्या टच पर्यंत रिव्हर्सल ट्रेड घेऊ शकतो, थर्ड टच पर्यंत. सेकंड पॉईंट काय, मला रिव्हर्सल ट्रेड घ्यायचा, रिव्हर्सल म्हणजे काय, ह्या पॉईंटला मला सेल करायचं असेल तर मी फक्त तिसऱ्या टच पर्यंत व्हॅलिड नाही तर बिटकॉइन कंटिन्यू येतोय, चौथ्या टाइमला येतोय, चौथ्याला येतोय, पाचव्याला येतोय, 15 वेळा येतोय, मग तेव्हा मी ब्रेकआउटची वाट बघेन, मी तेव्हा मग ते रिव्हर्सलच्या नादी लागत बसणार नाही. क्लिअर. थर्ड टच पर्यंत रिव्हर्सल आणि तिथून पुढे मी माझी ब्रेकआउटची वाट बघेन. क्लिअर. क्लिअर का. अॅन्युअली चार्जेस वगैरे नसते यांचे काही, अॅन्युअली चार्जेस वगैरे काही नसतं दुनियाभरचे. हे बघा, स्क्रीन गायब होतीये, देन तुमचा इंटरनेटचा इश्यू आहे, एकदा वायफायला कनेक्ट करा किंवा चांगल्या इंटरनेटमध्ये जाऊन बसा. सगळ्यात पहिला पॉईंट काय, सपोर्ट रेजिस्टन्सला खूप जास्त रिस्पेक्ट दिली जातात. मग आता त्यानंतर ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं आपल्याला की सपोर्ट रेजिस्टन्सवर आपण काम करू शकतो. आता तुम्ही जेवढे एक्झाम्पल दाखवून तुम्हाला तेवढे कमी इथं. हे बघा कंटिन्यू, ते वर्क करू न करू सपोर्ट रेजिस्टन्सला जी रिस्पेक्ट दिली जाते ती कुठेच बघायला भेटणार नाही. माझ्या माहिती दिसतो फॉरेक्स मार्केटपेक्षा पण जास्त तुम्हाला इथं सपोर्ट रेजिस्टन्सला रिस्पेक्ट बघायला भेटेल. लागन तेवढे तुम्हाला एक्झाम्पल दाखवू शकतो. मी असं इमेजिंग करून चलतोय, भरपूर जणांना माहिती आहे टेक्निकल अनालिसिस बद्दल. जास्त हे बघा, सपोर्ट आपल्याला काहीतरी पॅटर्न म्हणलं, आपण सपोर्ट पशी गेल्यावर ऐका ना, सपोर्ट पशी गेल्यानंतर डोळे झाकून काय करणार नाही आपण तिथं, डोळे झाकले की काही ऑर्डर मारणार नाही आपण, काही पॅटर्नची वाट बघू ना. पॅटर्न म्हणजे काय, आपलं जे टेक्निकल अनालिसिस मध्ये शिकवलं गेलं होतं हे डब्ल्यू पॅटर्न झालं. मी डब्ल्यू पॅटर्नला इथं बाय ऑर्डर पंच करून, बाय ऑर्डर पंच केली, ह्या पॉईंटला स्टॉप लॉस टार्गेट चलून देईन. क्लिअर. इझी करा थोडंसं, जेवढं डिफिकल्ट करत बसू नका, कारण की बिटकॉइन ह्याच्यामध्ये प्राइस ऍक्शनला तोड नाही वाटलं असं तुम्ही, मी असं वेगळं म्हणत असेल तर तुम्ही तुमच्या घरी जाऊन बॅक टेस्ट करू शकता, क्रॉस चेक करा ना. क्रॉस चेक करणं म्हणजे काय, घरी जाऊन चार्ट ओपन करा आणि जेवढा जास्त चार्ट बघता तेवढा बघा, तुम्ही स्वतः आतमधून कॉन्फिडन्स फील होईल की यार इंडियन मार्केटमध्ये माझा सपोर्ट तर ब्रेकच होतोय, रेजिस्टन्स तुटतच राहतोय, त्यामुळे इथे एकदा ट्रेड करून बघा किंवा एखादा इथं ऑब्झर्व करा. तुम्ही स्वतः शॉक होता की सर एवढी जास्त कसं काही इथं अॅक्युरेटली वर्क करता, कारण व्हॉल्यूम तेवढं इथं, व्हॉल्यूम म्हणजे काय, वर्ल्ड वाईड ट्रेड केलं जातं, त्यामुळे इथं ट्रॅपिंग कमी बघायला भेटते. इंडियन मार्केटपेक्षा तर लय कमी पटीनं ट्रॅपिंग होती. तर सपोर्टसाठी किती वरचा घ्यायचा, वरचा घ्यायचा काय, सपोर्टसाठी प्रिव्हियस किती हा, हे बघा ह्याच्यामध्ये डाटा जेवढा भेटतो ना तेवढा घेऊ शकता. आता इथं चेक करा, आपल्याला थोडासा रिस्ट्रिक्शन आहे की यार हे सपोर्ट ड्रॉ करून ठेवायचा. आता मी काय केलं, जसा मी चार्ट सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करायचं तुम्हाला टेक्निक सांगू का, तुम्ही कसे ड्रॉ करता माहिती सपोर्ट रेजिस्टन्स, एवढा डाटा बघणार फक्त, एवढंच एकदम जवळचा डाटा बघणार. पण आपल्याला एक ऑप्शन असतं, ते आपलं माऊसचं बटन असतं का, ते एकदम स्क्रोल डाऊन करायला, झूम इन का झूम आउट म्हणता मला एक्झॅक्टली माहित नाही तो इंग्लिश वर्ड काय, हे करून घ्या. जेवढा चार्टवर डाटा दिसतोय, जेवढा मिनिमम तुमच्या डोळ्यासमोर आहे, पहिलं त्याला ड्रॉ करून घ्या. आता मला डाटा काय दाखवतोय, यार हे एक पॉईंट वरनं बाईंग येते, डन झाला सपोर्ट, चेक करा किती, तिसरा टच झालाय. मी तिसऱ्या टचला इथे बाय साईडला ट्रेड घेतला असता, काही जर मला पॅटर्न वगैरे दिसला असतं तर. क्लिअर. आता मी थोडंसं झूम आउट केलं, मग रेजिस्टन्स पॉईंट कुठे दिसतोय, हा एक रेजिस्टन्स पॉईंट माझ्यासाठी झाला. एकदम इझी, कन्फ्युजन करायची गरज नाही. चार्ट झूम इन करा किंवा ते झूम आउट, एक्झॅक्टली काय वर्ड आहे मला माहित नाही. हा झूम, आय थिंक एकच सेकंड, झूम आउट असेल आय थिंक तो वर्ड. तुम्ही हे चार्ट पूर्ण झूम आउट करून घ्या, घ्या डाटा झाला, बस झाला तो डाटा, जवळपास 5-6 दिवसाचा खूप झाला तो तुमच्यासाठी, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला. क्लिअर. आता लिहून घ्या, त्यानंतर इम्पॉर्टंट आहे सपोर्ट रेजिस्टन्स नेमकं कसं काय काम करायचं. हे बघा, 1 आवरच्या टाइम फ्रेमवर पण तुम्ही ड्रॉ करू शकता, मग एंट्री 1 आवरच्या टाइम फ्रेमवरच घ्या. 1 आवरच्या टाइम फ्रेमवर तुम्ही ड्रॉ करताय तर 1 आवरच्या टाइम फ्रेमवरच एंट्री घेऊन टाका, मग थोडासा स्विंग ट्रेड होऊन जाईल तो आपला, जसं आपण इंडियन मार्केटमध्ये कसा स्विंग ट्रेड घेतोय त्याप्रमाणे तुम्हाला तिथं बिहेव करणे. 1 आवरच्या टाइम फ्रेमला सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केला तर मग त्याच टाइम फ्रेमला रिस्पेक्ट देऊन एंट्री घ्यायची, आणि त्या ठिकाणी तुम्ही 15 मिनिटाला ड्रॉ करताय, 15 मिनिटाची एंट्री घ्या ना. क्लिअर. जे तुम्ही ड्रॉ करताय त्याच बेसिसवर एंट्री घ्यायची. तुमचं जर पर्स्पेक्टिव्ह असेल की सर मला ते 5-5 मिनिटाला एंट्री घेणं ते बोर वाटतं सर, कारण मी जॉब वगैरे करतो, जॉब वगैरे म्हणजे सहसा तर हे चालू असल्यामुळे तुम्ही कम्फर्टेबली कधी पण ट्रेड करू शकता, संध्याकाळी करा, रात्री करा, 12 वाजता, सकाळी 4 वाजता उठून करा. इव्हन तुम्हाला सांगा सकाळी 6 वाजता बिटकॉइन ब्रेकआउट देतं म्हणजे देतच, सकाळच्या 6 वाजता. मी त्यामुळे हॅबिट लावली आता 6 वाजता उठायची, कारण सकाळी चांगली मोमेंटम भेटते, सकाळी 5:30
एक सांगतो तुम्हाला 9 वाजेपर्यंत चांगली मोमेंटम बघायला भेटते बिटकॉइन मध्ये. क्लिअर? तुमच्या काय टाइम फ्रेम येतो तुम्हाला सर 4 आवर चालतंय का? 4 आवर टाइम फ्रेमवर घ्या. मग तुमचा पर्स्पेक्टिव्ह मोठा झाला ना, मग पर्स्पेक्टिव्ह मोठा झाला म्हटलं तुम्हाला कधी कधी ट्रेडचं टार्गेट 4-4, 5-5 दिवसानं पण भेटन. तेवढं तुमच्याकडे पेशन्स लेवल असेल तर ट्रेड करा. मी ट्राय करतो 5 आणि 15 मिनिटं दोन प्रेफर करतो मी. 5 मिनिटं आणि 15 मिनिटं. 15 मिनिटवर कधी शिफ्ट होतो ज्या टायमाला मला कन्फ्युजन वाटतं येणार कुठं काही दिसत नाही त्या टायमाला मी 15 मिनिटं शिफ्ट होईन, सपोर्ट रेशन्स ड्रॉ करेन, मला काही पॅटर्न दिसतंय तिथे एंट्री प्लॅन करेन मी. क्लिअर? क्लिअर का सर? मार्केट हायला असेल तर सपोर्ट रेशन्स कसे ड्रॉ करा हे बघा. सपोर्ट रेशन परफेक्ट क्वेश्चन विचारला त्यांनी, समजू शकतो मी. मार्केट ऑल टाइम हायला किंवा तो बिटकॉइन ऑल टाइम हायला असेल, तुम्ही समजा तुम्ही स्टेरेसवर गेले, तुमच्या पायऱ्यानं सोडून स्टेरेसवर गेले, फक्त मग तुम्हाला सपोर्ट आहे, रेजिस्टन्स कुठे आहे तुम्हाला? आहे का काही? किती पण उडी उंच उड्या मारा, काय लागणार तुमच्या डोक्याला नाही ना. मग रेजिस्टन्स नसतो तशा टायमाला, आपण मग सपोर्ट सापडतो. मार्केट जर ऑल टाइम हायला गेलं, कॉमन सेन्स आपण सपोर्ट सापडणार, आपण रेजिस्टन्स सापडत बसणार नाही, कारण रेजिस्टन्स भेटणारच नाही कुठे आपल्याला. क्लिअर? सर बीटीसी अँड इथेरियम सेम वे मूव्ह करता का? येस, ऑलमोस्ट आयडेंटिकल आहे त्यांचं. आयडेंटिकल म्हणजे डॉट टू डॉट नाही बरं का, असं समजू नका सर मी बिटकॉइन मध्ये ट्रेड घ्यायच्या ऐवजी मी बिटकॉइन इथेरियम मध्ये घेतो, नाही. थोडस मतलब ऑलमोस्ट 20% मॅच करते. मी 100% ची गॅरंटी देत नाही, 20% मॅच करतं फक्त, जास्त नाही. 20%च मोमेंटम सेम असती, बाकी तुम्हाला डिफरंट डिफरंट बघायला भेटन. तुम्ही काय करा माहितीये का, ह्या तिघांना एवढी हॅबिट लावून घ्या, ह्या तिघांची, कोणती? बीटीसी, इथेरियम आणि सोलाना. ह्यांची चार्ट बघितलं तुम्हाला समजलं पाहिजे ट्रेंड कोणता आहे, नेक्स्ट सपोर्ट कोणता आहे, आणि इनमेन तीनच कन्सेप्ट राव. एकदम इझी. इंडियन मार्केटमध्ये कसं फॉपट पसारा, बिटकॉइन आपलं सॉरी निफ्टी करा, बँक निफ्टी करा, फिन निफ्टी करा, त्यानंतर आयटी सेक्टरमध्ये शिरा, बँकिंग सेक्टरमध्ये शिरा, थोड्यानी रिलायन्स ब्रेकआउट देतो, टायटन देतो, याच्यामुळे काय होतं कन्फ्युजन मध्ये राहतो, चार्ट कोणता बघायचा. पण इथं तुमच्या समोर काय, तीन आहेत फक्त, तिघांची चार्ट एवढे पाठ करून घ्या की कसं चालू ते समजून जाईल. मला बिटकॉइनचं मला माहिती सध्या सर, इन केस जर बिटकॉइन कंटिन्यू खाली सस्टेन करतोय 1,05,000च्या, तरी कडनं तो डाऊन साईडला मोमेंटम देऊ शकतो. कशामुळं? कारण मी ज्या टाइम रोज चार्ट बघतो, दिवसात एक एक 2-2 तास चार्ट बघत राहतो, त्यामुळे काय होलंय मेंटल फ्रेमवर्क क्रिएट झालंय, कुठं सपोर्ट आहे, कुठं रेजिस्टन्स आहे, हे अशी मोमेंटम होईल, तसं होईल, इथं क्लिअर होऊन जातं माझं. नाही नाही, फ्युचर्स मध्ये टाइम डीके फिके काही नाही. फ्युचर मध्ये चलून द्या का कव्हर चालला तो चलून द्या. बायला किती फंड लागतो, सेलला किती फंड लागतो, हे बघा. एक लॉट घेतला, किती लागतोय फंड, हे दिसतंय तुम्हाला इंग्लिशमध्ये, फंड रिक्वायर्ड $2, अवेलेबल मार्जिन $75. ते काय असेल तुमचं तुम्ही बघून घ्या. तुम्हाला 10 लॉट घ्यायचे, $20 लागत आहेत, ते तुम्हाला ब्रोकर दाखवते ना. आपण कशाला डोकं लावायचं जास्तीत, ब्रोकर स्वतः फ्री मध्ये दाखवतोय म्हटल्यावर. येस, सपोर्ट पशी काय पॅटर्न म्हणलं बाय करा, रेजिस्टन्स पशी काय पॅटर्न दिसलं सेल करा. ट्रेंड बघायचा का कोणता आहे? हा बघा ना, हे बघा, ट्रेंड हे प्राइस एक्शनचा कन्सेप्ट झालाय. आता ज्या टायमाला मी ट्रेंड बघा, आता सिंपल आहे, 1 आवरच्या टाइम फ्रेमवर ट्रेंड कोणता याचा क्लिअर दिसतंय मला, अप ट्रेंड आहे. डन. माझे जेवढे ट्राय करेन मी बाय साईडचे ट्रेड सापडन. ट्रेंड बघू शकता, ट्रेंड माझ्या माहितीच तो लय पण डीप मध्ये जायची गरज नाही, कारण की आपण ट्रेड किती वेळासाठी घेणार आहे, 1 तास 2 तास मॅक्झिमम. तर मग तशा टायमाला काय करायचं, तेवढ्या पुरतं तेवढं बघायचं, सपोर्ट रेजिस्टन्स कुठे आहे, आणि फक्त एक माइंड मध्ये ठेवा बॅकअप साठी, की ओव्हरऑल ट्रेंड कसा आहे, फक्त एक बॅकअप ठेवा. पूर्णपणे लगे अटॅच होऊ नका. सर डेली टाइम फ्रेम तर त्याचा लय स्ट्रॉंग दिसतोय बाय साईडला, आणि मी तर सेल कसं काय करू शकतो, मग ते नादात मग सेल साईडची ट्रेड हुकून जाते. कारण की बिटकॉइन ना असं चलत नाही बरं का, आपल्या इंडियन मार्केटमध्ये असं चालते स्टॉक्स, बघा असं, हे अशी मुवमेंट राहते इंडियन मार्केटमध्ये. बिटकॉइन कसं चालतं तुम्हाला हे नोट डाऊन करा बरं का तुम्ही, इथं वहीवर तुम्हाला चार्टर थोडंसं अजून स्टडी व्हायची बाकी आहे ना. आपल्या इंडियन मार्केटमध्ये हे हे पॅटर्न ड्रॉ करा. इंडियन मार्केट असं प्रकारे बिहेव करतं, एक तर असं वरी जाणार, खाली येणार, अशा प्रकारे काय असेल ते वरी देईन किंवा खाली. पण बिटकॉइन कसा वरी जायचा असला अशा प्रकारे देईन, अशा. क्लिअर? मग त्याच्यामध्ये रिपोर्ट रेजिस्टन्स थोडीशी जास्त व्हॅल्यू वाढते याच्यामध्ये, हे असे मोमेंटम्स राहतात बीटीसी मध्ये. त्यामुळे ट्रेंड लाईन, सपोर्ट रेजिस्टन्स ह्या कन्सेप्टला रिस्पेक्ट जास्त बघायला भेटते. व्हॉल्यूमच एवढं आहे याच्यामध्ये, बिटकॉइन मध्ये लागन तेवढं, कसले लिमिटेशन्स नाही, त्यामुळं सगळ्या गोष्टी वर्क करता यामध्ये. तुमचे डाऊट्स घेतच बसायला लागलोय मी, इम्पॉर्टंट पॉईंट राहतात बाजूला. आता हा झाला सगळ्यात पहिला सपोर्ट रेजिस्टन्सचा कन्सेप्ट. त्यानंतर सेकंड येतोय ट्रेंड लाईनचा. ट्रेंड लाईन जे की मी फेवरेट आहे सध्या बिटकॉइन मध्ये, रोज बॅक टेस्ट करतोय मी पण, मतलब
असं नाही किंवा मी पण पूर्णपणे लगेच शिकलोय 100%. मी तर काही शिकलेलो नाही. मला माहिती आहे माझं 2% पण नॉलेज नाही, इंडियन मार्केटचं पण नाही आणि याचं पण नाही. आता सुरुवातच आहे आपल्या करिअरची. त्यामुळे जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करताना, आता घरी जर सपोर्ट रेस्टन्स, फक्त असं इगो ठेवू नका माइंडमध्ये, सर मी 10 वर्ष झाली इंडियन मार्केटमध्ये काम करतोय, सपोर्ट रेस्टन्स मी पार झोपीत पण ड्रॉ करतोय आणि आता काही करत नाही. मी तसं करू नका. मार्केट इव्हॉल्व्ह होत राहतं, प्रत्येक दिवशी चेंज होतं आणि आपल्याला सुद्धा चेंज व्हायचं. त्यामुळे प्रॅक्टिस गरजेची आहे. विदाऊट प्रॅक्टिस काही करता येत नाही. आता मी ट्रेंड लाईनचं सांगतो. आता ट्रेंड लाईन बघा. ट्रेन लाईनचं काय नाही, एकदम सिंपल आहे. आपल्याला फक्त डॉट्स कनेक्ट करायचे. आता सपोर्ट रेशन्स काय माहिती तुम्हाला, सपोर्ट रेशन्स आपण कसे हॉरिझॉन्टल ड्रॉ करतो, ह्याला आपण हे रेक्टँगल बॉक्स यूज करा बरं का. काइंडली प्लीज हे रेक्टँगल बॉक्स दिसतोय का, हा यूज करायचा आहे. हे नोट डाऊन करा. ह्याच्याशिवाय तुम्ही अशी जर लाईन ड्रॉ करताय बिटकॉइन मध्ये, तुम्ही लय ट्रॅप होता. मग तुम्ही म्हणता सर हे सपोर्ट ड्रॉ करू शकतो का, किंवा असं एक रेजिस्टन्स ही लाईन म्हणून ड्रॉ करू शकतो का, नाही. सपोर्ट रेजिस्टन्सला मी सुद्धा ही जे बॉक्स आहे का हा यूज करतो, आणि हा बॉक्स कमीत कमी सांगू का तुम्हाला 200 पॉईंटचा असला पाहिजे. कमीत कमी 200 पॉईंटचा. हे दिसतंय तुम्हाला, ही बॉक्सची लेंथ 200 पॉईंटची. हे तर दिसतंय कोपऱ्यात. तुम्हाला सर कसं बघायचं, हे दिसतंय तुम्हाला 1,04,000, 1,03,800. कारण काय बिटकॉइन व्हॉलटाईल आहे. तुम्ही म्हणता सर पिन बार बनवली, मी तर बाय करायला गेलो, बिटकॉइन पिन बार बनवली आणि वरी गेला. त्यामुळे म्हणतोय 200 पॉईंटचा डिफरन्स ठेवून चला. आपलं इंडियन मार्केट नाहीये हे, थोडंसं व्हॉलटाईल मार्केट आहे, आपल्याला त्याच्यामध्ये अडॅप्ट करायचंय. क्लिअर. सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करताना काय करताना तिसरा इम्पॉर्टंट पॉईंट सांगितलं बरं का. पहिला काय सांगितलं, जेवढा जास्त शार्प फॉल तेवढा जास्त रिस्पेक्ट. त्यानंतर सेकंड पॉईंट सांगितलाय, आय थिंक टचेस सांगितलंय, तिसऱ्या टच पर्यंत तुम्ही रिव्हर्सल ट्रेड करू शकता. त्यानंतर ब्रेकआउटला जा. चौथा इम्पॉर्टंट आता सांगितलंय की मी सपोर्ट रेजिस्टन्स हे रेक्टँगलच्या बेसिसवर ड्रॉ करून, हे रेक्टँगल उचलन मिनिमम 200 पॉईंट, कधी कधी 300-400 पॉईंटचा पण भेटला तर लय झाला. कारण की आपल्याला काय करायचंय, हा जर आपण रेक्टँगल ड्रॉ करतोय का असा, यांनी काय होऊन जातं, जी अनवॉन्टेड हे का काय म्हणता व्हॉलाटिलिटी, ती ग्रॅब होऊन जाते. कधी कधी इथनं सपोर्ट होणार, कधी इथं जाणार प्राइस, कधी नेक्स्ट टाइम इथनं टच करणार, कधी पहिले एकदम हे बॉटमला टच करणार. त्यामुळे आपण काय केलंय, एकदम रेक्टँगल ड्रॉ केलाय आणि आपल्याला ते इझी होऊन जाईल. त्यांनी एका लाईनच्या बेसिसवर मी सपोर्ट रेजिस्टन्स कधी ड्रॉ करत नाही. असं करताना तर ट्रॅप होता. पहिला पॉईंट डन. देन आपण ट्रेंड लाईन कडे जातोय आता. येस. सेकंड टॉपिक आपला ट्रेंड लाईनचा. सपोर्ट रेजिस्टन्सचा टॉपिक आहे. सपोर्ट रेजिस्टन्स काय काम करते, सपोर्ट काम करतो प्राइसला वरच्या साईडला पुश करण्यासाठी, आणि रेजिस्टन्सचं काम काय करतं, रेजिस्टन्स खाली पुश करते प्राइसला. आणि त्याच्याच अपोजिट काय आता, ट्रेंड लाईन. ट्रेंड लाईन सुद्धा तुम्हाला ट्रेंड दाखवती. रिसेंट ट्रेंड कोणता आहे, अप ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंड आहे, किंवा तुम्ही ट्रेंड लाईन ब्रेकआउट झाली आहे, बाय साईडचा ट्रेड घेऊ शकता. एकदम सिंपल आहे. हे बघा, सपोर्ट रेजिस्टन्स आपण अँगल वाईज ड्रॉ करू शकतो. याच्यामध्ये फक्त आता ही लाईन यूज करू शकता बरं का. आता हे बघा, ही जी लाईन आहे काय, ही यूज करू शकता. कुठे, ट्रेन लाईन मध्ये आपण ही लाईन यूज करायची. आता सपोर्ट रेजिस्टन्स सारखा आपल्याला बॉक्स यूज नाही करायचा. क्लिअर. आता बघा, आपल्याला सगळ्यात पहिलं दोन असे पॉईंट सापडायचे ज्यावरनं बॅक टू बॅक बाईंग आलेली. किती, बॅक टू बॅक बाईंग आली, असे दोन पॉईंट्स आपल्या डॉट कनेक्ट करायचे. मग त्या बेसिसवर आपण ही लाईन ड्रॉ करणार, ट्रेंड लाईन. आणि ट्रेंड लाईन मध्ये एकच लक्षात ठेवायचं, ट्रेंड लाईन ही कधी पण 90 डिग्री मध्ये, 80 डिग्री मध्ये, 70 डिग्री मध्ये नसली पाहिजे. आपलं जे मॅथ आहे की नाही, मॅथ मध्ये काय माहिती तुम्हाला, ट्रेंड लाईन ही मॅक्स 60 डिग्री पर्यंत पाहिजे. 60 डिग्री, 50 डिग्री, 40 डिग्री, 30 डिग्री चालन, अशा प्रकारचे ट्रेंड लाईन्स. काही काही नमुने ट्रेंड लाईन असे सरळ ड्रॉ करतात. इथे एक टच, दुसरा टच. 90 डिग्री मध्ये ट्रेंड लाईन नसती बरं का. कारण की आपल्याला दोन पॉईंट टच करायचे, याचा अर्थ आपल्याकडे तर लागन तेवढे पॉईंट इथं. इथं बघा सर, हे दुसरा पॉईंट घेऊ का, ही एवढी स्टीप ट्रेन लाईन कधीच नसती. इंडियन मार्केट घ्या, फॉरेक्स घ्या, कुठे घ्या, ट्रेन लाईन कधीच एवढी सरळ नसती. ट्रेन लाईन थोडीशी झुकलेली पाहिजे. आता बघा इथं किती परफेक्ट वर्क केली. फर्स्ट पॉईंट दिसलाय, ऑलमोस्ट सेकंड पॉईंट दिसला मला, बॅक टू बॅक ह्या दोन पॉईंटवरून बाईंग आली. थर्ड पॉईंटला आपलं डब्ल्यू पॅटर्न म्हणलं, टार्गेट डन. वापस एकदा टच केलाय, वापस एकदा वर साईडला मूव्ह झालंय. क्लिअर. टचेस टचेस टचेस, ब्रेकडाऊन, तिकडनं फॉल. इथं बघा, ट्रेंड लाईनला तोडच नाही. मी म्हणतो ना, बिटकॉइन मध्ये सपोर्ट रेजिस्टन्स पेक्षा पण तुम्ही थोडंसं ट्रेंड लाईन लक्ष द्या. फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट बॅक टू बॅक, थर्ड पॉईंटला बघा हॅमर कॅन्डल बनली, रॉकेट. फोर्थ पॉईंटला आपलं डब्ल्यू पॅटर्न बनलं बॉटमला, अशा प्रकारचं बनलं, तिकडनं रॉकेट. क्लिअर. स्क्रीन दिसत नाहीये मला, तर दिसते माझी स्क्रीन. बघा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर. हे बघा किती, मिनिमम दोन टचेस सापडा, दोन टच कनेक्ट केले. थर्ड पॉईंट बघा, तुम्ही बायक साईड एखादा ट्रेड सापडू शकता.
चौथ्याला पण सापडू शकता. ट्रेन लाईन तर थोडंसं किचकट राहते. ट्रेन लाईन मध्ये काय करा माहितीये का, चौथ्या टच पर्यंत रिव्हर्सल ट्रेड करा. तिथं नोट डाऊन करा. ट्रेन लाईन मध्ये जर मी बिटकॉइन मध्ये ट्रेड करतोय तर चौथ्या टच पर्यंत रिव्हर्सल करू शकतो. रिव्हर्सल म्हणजे काय समजतंय तुम्हाला, पॉईंट खाली पडत आली ट्रेन लाईन पाशी, रिव्हर्सल करणार आहे म्हणजे इथनं वरच्या साईडला मूव देऊ शकते. इथे एखादं पॅटर्न बनते आपलं तर जो आपण बिंदास, काही इश्यू नाही. फक्त ट्रेन लाईन अशी ड्रॉ करू नका. ही ट्रेन लाईन सर, हा एक पॉईंट झालाय, हा दुसरा पॉईंट झाला, हा तिसरा झाला, हा चौथा झाला, हे अशी सरळ कधीच ट्रेन लाईन नसती. आणि ती असली जरी ना तर तुम्हाला 100% ट्रॅप करेन ती. हे बघा, परफेक्ट, एकदम स्ट्रीप नाहीये, ब्रेकडाऊन, फॉल. इथे चेक करा, स्टीप नाही एकदम. काय गेली प्राइस, काय करते, रेजिस्टन्स घेते खाली पडते, रेजिस्टन्स घेते खाली पडते. बघा, सपोर्ट रेजिस्टन्स सारखी ट्रेन लाईन पण ऍक्ट करते. आता काय झालंय, ह्या पॉइंटला कंटिन्यू रेजिस्टन्स घेते, प्राइस काय करते, टच करते, फॉल करते, टच करते, फॉल करते, टच केला, फॉल केला, नेक्स्ट टाइम गेली की तुम्हाला डबल टॉप पॅटर्न दिसलं, हे दिसतंय का. मला शिकवताना मीच एक्साइटेड होतोय बरं का, तुमच्यापेक्षा पण जास्त मला पण वाटतं की यार हे कन्सेप्ट किती प्रॉपर वर्क करतात. आपल्या इंडियन मार्केटमध्ये जर एवढे वर्क करत असते ना, लोक फॉरेक्स मध्ये शिफ्टच झाले नसते. हे बघा, डबल टॉप बनला, त्यानंतर क्रॅश, सिंगल साइड खाली फॉल बघायला भेटलाय. ठीक आहे, आपण एक नाही लय मोठा ड्रॉ करून दाखवतो तुम्हाला. इथं चेक करा, ट्रेन लाईनची ब्रेकआउट, देन सिडनली रॉकेट. हे बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, परफेक्ट. फर्स्ट पॉईंट सापडला, सेकंड पॉईंटला सपोर्ट घेतला, रॉकेट. इथं बघा, छोटस थर्ड पॉईंटला काय पॅटर्न म्हणलंय, डब्ल्यू पॅटर्न दिसतंय इथं बॉटमला, डब्ल्यू बनलं, एंट्री, टार्गेट डन. ही इम्पॉर्टन्स आहे पॅटर्नची सपोर्ट रेशन्स पशी बनणं. आणि इथेरियम फिथेरियम मध्ये सेम बनतं बरं का. मी बिटकॉइनचा चार्ट काय घेतोय प्रेफरन्सला, इथं लावलेला आहे म्हणून. आता बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड पॉईंटला आपल्याला इथं काही ऑलमोस्ट काही बनलं नाही म्हणून आपण सोडून द्या. आपल्याला टेक्निकल अनालिसिस मध्ये काही दिसलं नाही आपण सोडून देतो. इथं चेक करा, इथं फोर्थ पॉईंटला बनलंय पण नेक लाईन तुटली नाही. त्यानंतर ब्रेकआउट झाली ट्रेन लाईनची, त्यानंतर ट्रेन लाईन रॉकेट बिटकॉइन. लागन तेवढे ट्रेन लाईन्स घ्या. हे एकदम स्टीप नाही, 90 डिग्री मध्ये नाही. ठीक आहे, फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, थर्ड पॉईंट, इथं काही पॅटर्न बनलं नाही पण ती इम्पॉर्टन्स बघा किती प्रॉपरली वर्क करतंय. पुढे वाढवा, रेजिस्टन्स घेतला, फॉल, सपोर्ट रेजिस्टन्स सारखंच ऍक्ट करते ट्रेन लाईन सेम. क्लिअर. टार्गेट किती ठेवायचे बघा, टार्गेट डिपेंड करतो तुम्ही स्टॉप लॉस किती घेणार आहे. हे टार्गेट किती ठेवू सर, क्वांटिटी किती घेऊ सर, माझं कॅपिटल किती ठेवू, हे तुमच्यावर डिपेंड असणाऱ्या गोष्टी त्या. हे सांगायच्या गप्पा नाही. तुम्ही म्हणता सर तुमचं काम आहे सांगायचं, पण हे गोष्टी काय अर्थ नाही. टाइम फ्रेम तुम्ही सिलेक्ट करणार आहोत, तुम्ही कशामध्ये कम्फर्टेबल आहे. तुम्ही 5 मिनिटावर जाऊ शकता, 15 मिनिटावर जाऊ शकता, आणि 1 आवर जाऊ शकता. तुमच्यावर डिपेंड असतं तुम्ही काय ट्रेड करताय. मी तर 5 मिनिट आणि 15 मिनिटं ट्रेड करतो कारण कम्फर्टेबल आहे मला. इंट्राडे मध्ये तुम्ही पाहिलं असं इंडियन मार्केटमध्ये 90% टाइम इंट्राडे करतो मी, स्विंग खूप रिअरली करतो. तसं जे मला इकडे सूट करतं मी इंट्राडे मध्ये काम करतो. तुम्ही आता सर नाही नाही मला बिलकुल जमत नाही, मला 5-5 मिनिटाचे कॅन्डल बघायला बोर वाटतं. 1 आवर टाइम फ्रेम यूज करा ना, हे 1 आवरचा टाइम फ्रेम तो यूज करा, त्यावर प्रॅक्टिस करून दाखवतो तुम्हाला ट्रेन लाईनच्या. ठीक आहे, डन. 1 आवरच्या टाइम फ्रेमवर काय झालंय, फर्स्ट पॉईंट रॉकेट, सेकंड मधला रॉकेट, थर्ड पॉईंट रॉकेट. आता इथं सपोर्ट घेताना दिसते ट्रेन लाईन पाशी बिटकॉइन. मग आपण इथं थोडाफार बाय साईडचा पण ट्रेड सापडू शकतो. एखादा दिसतोय तुम्हाला, करा बाय साईडचा ट्रेड, स्टॉप लॉस ठेवून द्या स्विंग लोचा. ठीक आहे, याला म्हणतं परफेक्शन. हे बघा, सपोर्ट 2 पॉईंट भेटले, बिटकॉइन बॅक टू बॅक गेला. थर्ड पॉईंटला काय झालं, आपलं बॉटम पॅटर्न म्हटलं, काय डब्ल्यू पॅटर्न म्हटलं, हे काय एबीसीडी मधलं डब्ल्यू पॅटर्न म्हणलं, ब्रेकआउट डन, सिंगल साइड रॉकेट. क्लिअर, ब्रेकआउट डन मतलब टार्गेट तुम्हाला एक काय असेल ते तुमचं एक एक पूर्ण दिवसात भेटून गेलं, 7-8 तासात भेटून गेलं, कारण 1 आवरचा टाइम फ्रेम आहे. असं नको व्हायला की सर तुम्ही फक्त 5 मिनिटं सांगताय. ठीक आहे, टाइम फ्रेम कोणता घ्या, चालेल नाही याला, ट्रेन लाईन कन्सेप्ट या बाकीच्या कन्सेप्टला. क्लिअर का.
बिटकॉइनचं बघा संध्याकाळी ट्रेड करू शकता तुम्ही. थोडस दुपारच्या टायमामध्ये लॅग बघायला भेटेल तुम्हाला. संध्याकाळी 5 वाजल्यानंतर तरी ट्रेड करू शकता तुम्ही. 5 वाजल्यानंतर पूर्ण होल नाही ट्रेड करा, काही प्रॉब्लेम नाही आला. सकाळी आय थिंक 8-9 वाजेपर्यंत राहतं एकदम व्हॉल्यूम. दुपारच्या टाइम मध्ये बोरिंग राहतं. हा 1:2 काय झाला. हे बघा, हे मार्केट असं आहे, याच्यामध्ये एवढं पोटेन्शियल आहे. जर तुमच्यामध्ये स्किल्स असतील तुम्ही एखाद्या ट्रेडला होल्ड करू शकता. 1:10 घेणार आहोत, कारण हे मार्केट बंदच होत नाही. इंडियन मार्केट तर कसं आहे, 3:30 वाजता बंद होतं. 3:30 वाजता नाही पोझिशन काढली, ब्रोकर काढतोय. त्यामुळे काय करा, तुम्ही जर मेंटली मतलब ऍक्सेप्ट करू शकता 10 मधनं 5 स्टॉप लॉसेस 5 टार्गेट, तर मग मोठं टार्गेट घ्या. एक तर झाला तर लॉस, नाही तर मोठं टार्गेट. हे असं पण ऍटिट्यूड घेऊ शकता. हे मार्केट बंदच होत नाही. हे मार्केट बंद होत नसल्यामुळे आपल्यासमोर अनलिमिटेड ऑपॉर्च्युनिटी येतात. पण डिसिप्लिन पाहिजे. डिसिप्लिन नसेल तर कार्यक्रम कुठेही होऊन हे दिसा ब्रेकआउट डन. आता नेमकं हे ट्रेन लाईनचं झालं बरं का. ट्रेन लाईनचं ड्रॉ करून दाखवलं तुम्हाला. ब्रेकआउट कन्सेप्ट कसा आहे नेमका याच्यामध्ये, कारण की असं थोडे ही जे मी सपोर्ट ड्रॉ केलाय, हा सपोर्ट म्हणजे काळ्या दगडावरची थोडी रेष ती कधीच तुटणार नाही. तिथून कंटिन्यू बिटकॉइन खाली पडत राहील किंवा इथेरियम तुमचा खाली पडत. हे बघा, जसं आपण एखाद्या वस्तूला 2-3 वेळा जर त्याला हिट केलं तर ते कधी कधी ब्रेक होत नाही. एखादी वॉल असेल, तुम्ही 2-3 वेळा हिट करून बघा, ब्रेक होणार नाही. पण कंटिन्यू जर आपण हिट करतोय 4 वेळा 5 वेळा 6 वेळा, ब्रेक व्हायचे चान्सेस वाढतात. तसंच आहे, 3 पेक्षा जास्त पेजेस झाले, 4 वेळा बिटकॉइन त्याच पॉईंटला येतोय, 5 वेळा येतोय, मग तिकडनं ब्रेकआउट बघायला भेटते. ब्रेकआउट म्हणजे काय, सपोर्ट रेजिस्टन्स तोडून प्राइस वरच्या साईडला जाते. क्लिअर. सपोर्ट रेजिस्टन्स तोडून प्राइस वरच्या साईडला जाणं म्हणजे ब्रेकआउट करणं. कारण की ते असं तर थोडं आहे की ते परमनंट आहे सपोर्ट रेजिस्टन्स. नाही, परमनंट काहीच नाही स्टॉक मार्केटमध्ये. सगळ्या गोष्टी चेंज होत राहतात. सपोर्ट आज आहे, उद्या तो रेजिस्टन्स असेल, तो उद्या रेजिस्टन्स आज सपोर्ट असेल, त्यामुळे चेंज होत राहतं. ब्रेकआउट पण होतच राहणार तुम्हाला. काय, रेजिस्टन्स पशी कंटिन्यू टच केलं, ब्रेकआउट झाले. पण इथं एक सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट नोट डाऊन करा. अगेन वापस सांगत बसणार नाही, ब्रेकआउटला कधीच ट्रेड घ्यायचा नाही. काय नोट डाऊन करायचंय, ब्रेकआउटला कधीच ट्रेड घ्यायचा नाही. ट्रेड कधी घ्यायचा, रिटेस्टला. प्राइस खाली येते, हा जो माझा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स काय झाला, ब्रेक झाला. रेजिस्टन्सचा ब्रेक होऊन प्राइस वरच्या साईडला गेली आणि वापस जर येते ती आता, तर तो झाला माझ्यासाठी सपोर्ट. आपलं टेक्निकल अनालिसिस काय सांगतं, जर रेजिस्टन्स ब्रेक झाला, रेजिस्टन्स तुटतोय, तर तो आपला सपोर्ट बनन नेक्स्ट टाइम. आतापर्यंत काय होता, रेजिस्टन्स 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 प्राइस खाली पडत होती. पण जसा रेजिस्टन्स तोडून बाहेर ग्रीन कॅन्डल बनती, तर तो नेक्स्ट टाइम तो जी प्राइस आहे तो हा जो झोन आहे, हा माझ्यासाठी सपोर्ट सारखा ऍक्ट कर, मग मी तर बाय साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो ह्या पॉईंट. क्लिअर. क्लिअर का. हा फेक ब्रेकआउट पण होती, सगळी दुनिया होत राहते. मी म्हणतोय ना, सगळी दुनिया चलत राहते. फेक ब्रेकआउट होणार, ट्रॅपिंग होणार, सगळी दुनिया चालली. पण आपलं काम काय, आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती बनल्यावरच आपण ट्रेड घेणार आहे. आपण डोळे झाकून ट्रेड नाही घ्यायचंय. आपले डाऊट्स कसे असतात माहितीये का, सर फेक ब्रेकआउट झाली तर काय करू, सर मला बीटीसीने ट्रॅप केलं तर काय करू. ह्या गोष्टी होत राहणार, याला कोण काय करू शकतं. बरं, आपलं काम काय, तेवढ्या पुरता लॉस देऊन बाहेर पडायचं. आणि जर तुम्ही ह्या गोष्टी, तुम्ही माहितीये का एंट्री का करत नाही माहितीये ट्रेडमध्ये, मेन रिझन काय माहितीये का, तुम्ही घाबरत असले. तुम्ही घाबरता जीवापेक्षा जास्त. कॅपिटल लिमिन आपलं समजा सगळं आम्ही, माझं सुद्धा कॅल्क्युलेट करतो, जास्तीत जास्त आहेच किती कॅपिटल, 1,000 करोड पर्यंत असं आपल्या एखाद्याकडे. मग घाबरायचं काय माहिती का, आपण रिस्क मॅनेजमेंट फॉलो करतोय. तुम्ही एंट्रीच्या पहिलेच फॉल्स ब्रेकआउट झाली तर सर, सर मला इथं ट्रॅप केलं तर सर, सर इथे हॅमर कॅन्डल बनून खाली गेलं तर अहो, मग एंट्रीच्या आधीच एवढं घाबरताय, तर एंट्री घेतल्यानंतर काय टिकणार आहे, 2-4 मिनिटासाठी पण टिकणार नाही तुम्ही. ते हाय मतलब ब्लड प्रेशर हाय होऊन लगेच एक्झिट. क्लिअर. त्यामुळं पहिलं काय ते विचार करत बसू नका, एंट्री घ्या, झालं तर स्टॉप लॉस नाही तर टार्गेट. हेच आपल्या हातात आहे. बाकी ते फॉल्स ब्रेकआउट होईल, ते तिकडनं मार्केट 700 पॉईंट जाईल, हे मला माहित नाही. फ्युचर फ्युचर जर माहित असतं, दुबईला जर घेतलं असतं मी आता. चलो, ट्रेन लाईन क्लिअर काय. मला तुमच्याकडनं प्रॅक्टिसची गरज आहे बरं काय. बघा, कोणती गोष्ट करायला घेतलं, तुम्ही जे पैसे आणलेले ते हार्ड ऑन मनी तुमचं. हार्ड ऑन म्हणजे कुठनं तरी कमवले असणार ना तुम्ही, जॉबला गेले कुणीतरी, कुणीतरी मतलब कशा कशा प्रकारची इन्कम आहे तुम्हाला, तुम्हाला माहिती आहे, बिझनेस आहे तुमचा. 10,000 असेल, 10 करोड असेल, 10 लाख असेल, ते तुम्ही कमवलेल्या मेहनतीचा पैसा आहे. त्यामुळे तो असा वाया नाही घालायचा. रॅन्डमली डोळे झाकून बाय करा बिटकॉइनला, 200x लिव्हरेज घेतो, झोपून जातो, सकाळी उठेपर्यंत एक तर 20 लाख असतील, नाही तर माझी 1 लाख झिरो असेल. ह्या गोष्टीत काही तथ्य नाही. त्यामुळे 10,000 असेल, 2,000 असेल, 20 लाख असेल, एंट्री घ्यायची ना, तर ती पिन पॉईंट असली पाहिजे. पिन पॉईंट म्हणजे कशी, प्रॉपर काहीतरी बनल्यानंतर. आता बघा, ही तर एक प्रकारचा हा माझ्यासाठी सपोर्टच आहे ना.
रेजिस्टन्स ब्रेक झाला, मग मी तर वाट बघन काहीतरी डब्ल्यू पॅटर्न बनवून द्या, इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवून द्या, देन एंट्री प्लॅन करण. हा तेवढाच पेशन्स बिल्ड करायला लागेल, ते तुम्ही तुमचं बिल्ड करा, कसं टायमासोबत बिल्ड होईल, नाही तर तुम्ही तुमच्या मिस्टेक सुधारू शकता. आता हे झाले सपोर्ट रेजिस्टन्स, आणि सेकंड काय झालं आपलं ट्रेंड लाईन. आणि याच्या पलीकडे पण माझा फेवरेट आहे, म्हणजे मी तर प्रत्येक पॉईंटला फेवरेटच म्हणतोय, ते मी समजू शकता एनर्जी किती आहे माझी, कारण ह्या गोष्टी मी स्वतः बॅक टेस्ट करतोय, रिझल्ट दिसतात त्यामध्ये. आता माझी पण सुरुवातच आहे, 3-4 महिने झालेत मला ह्याच्यामध्ये कन्सिस्टंटली काम करतो, इथून तर पुढे अजून सुरुवात झाली. हे बघा चार्ट पॅटर्न्स लय अॅक्युरेट वर्क करता, लय अॅक्युरेट. तुम्ही जेव्हा बघता का त्याप्रमाणे स्वतः शॉक होऊन जाता की चार्ट पॅटर्न्स आपले इंडियन मार्केटमध्ये. हे बघा इंडियन मार्केटचं सांगू तुम्हाला, पहिलं मी बुराया नाही करते बरं का, इंडियन मार्केट आपलं घाण असं नाही म्हणतो, आपलं इंडियन मार्केट थोडंसं व्हॉल्यूम कमी असल्यामुळे ट्रॅपिंग जास्त होती, त्यामुळे आपण तिथे ऍडव्हान्स कन्सेप्टवर काम करू शकतो, लिक्विडिटी असेल तुमचं काय असेल ते लिक्विडिटी ग्रॅबवर. पण इथं तुम्ही चार्ट पॅटर्न्सवर क्लीनपणे काम करू शकता. बघा इथनं सर्व बीटीसी वर जातोय, अशा प्रकारचं पॅटर्न दिसतंय तुम्हाला, एम पॅटर्न आपल्या एबीसीडी मधलं एम. तर तुम्ही इथं त्याला सेल करू शकता, या पॉइंटला तुम्ही त्याला सेल करा. स्टॉप लॉस कुठे ठेवायचा आहे, ह्या हायचा स्टॉप लॉस ठेवायचा आहे, आणि टार्गेट 1:2 घ्या किंवा 1:3 घ्या, तुमचे ते स्किल्सवर डिपेंड करून, बिटकॉइन किती फास्ट खाली पडतो तेव्हा पण डिपेंड करून. क्लिअर का? ही झाली नेकलाईन, नेकलाईन तोडून जर खाली कॅन्डल क्लोज करते, बघा सायकोलॉजी सांगतो, हे डबल टॉप पॅटर्न दिसलं तर भरपूर जण काय करता, ट्रेंड चेंज झाला म्हणून काय करता, सेल करायला सुरुवात करता. हे ट्रेंड चेंज झाला ना, इथं सेल करणार भरपूर जण, नवीन सेलर्स येणार, आणि ज्यांनी ओल्ड बायरनी इथं बाय केलंय ते सुद्धा एक्झिट करा. म्हणजे काय, थोडंसं तुम्हाला इथं ह्या क्रिप्टो करन्सी मध्ये म्हणा किंवा कॉइन्स मध्ये तुम्हाला क्रॅश बघायला भेटतो. हे झालं तुमचं एम पॅटर्न. आता एक्झाम्पल घेतो एम पॅटर्नच्या, 5 मिनिटाचं, थोडे जेवढे जास्त घ्या तेवढे होऊन जाईल. आता बघा चार्ट ओपन केला, एम पॅटर्न दिसलं, दिसलं तुम्हाला कोणतं पॅटर्न आहे, एम पॅटर्न दिसलं, तिकडनं सिंगल साइड फॉल. खाली कोणतं बनलं, इनवर्स हेड अँड शोल्डर बनलं, टार्गेट डन. हे बघा थोडंसं त्या पहिले गेलं, एम पॅटर्न बनलं, 1:1चं कोण टार्गेट दाखवलं तुम्हाला. ठीक आहे, त्याच्या पहिले गेलं, एम पॅटर्न बनलं, टार्गेट डन. हे एम पॅटर्न नाही बरं का, हे एबीसीडी मधलं एम नाही, असं आपण एम कधीच बघितलेलं नाही असं, त्यामुळे ते एम पॅटर्न नाहीये. तेवढं तर माहित असं ना, ते एम पीम कसं काय असते, काय परफेक्शन आहे राव. हे बघा इनवर्स हेड आपलं हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणलं, क्रॅश. एम पॅटर्न हे बघा सेकंड एक्झाम्पल, एकदम टॉपला बनलं, सेल, स्टॉप लॉस, टार्गेट डन. त्याच्या पहिले इथे एक स्टॉप लॉस झाला, एम पॅटर्न म्हणलं, इथे एक स्टॉप लॉस झाला. त्यामुळं हे एम पॅटर्न तुम्हाला रेजिस्टन्स पैसे सापडा, काय होतं बघा, दिवसात 10 वेळा दिसेल पॅटर्न आपला, मग आपण थोडंसं कमी करायचं असेल ते ट्रेड घेणं आपलं, तर आपण रेजिस्टन्स पैसे सापडू शकतो याला. किंवा तुम्हाला अॅक्युरेसी वाटते की यार हे एम पॅटर्न चलून ओव्हरऑल बेरी दिसते ना तुम्हाला, त्या टायमाला ट्रेड घ्या. क्लिअर, एम पॅटर्न. त्यानंतर येते सेकंड डब्ल्यू पॅटर्न, कंटिन्यू फॉल करतोय कॉइन्स, हे क्रिप्टो कॉइन्स काय असेल ते बीटीसी वगैरे फॉल करतोय कंटिन्यू, आणि बॉटमला जर तुम्हाला असं डब्ल्यू पॅटर्न दिसतंय, एबीसीडी मधला डब्ल्यू आपलं, हे पॅटर्न बनतंय, तर तुम्ही इथं बाय साईडची पोझिशन क्रिएट करून, हे जो लो बनला याचा स्टॉप लॉस ठेवून तुम्ही 1:2चं किंवा 1:3चं ते टार्गेट तुम्ही घेऊ शकता. आता दाखवतो मला एक्झाम्पल, फॉल, हे डब्ल्यू पॅटर्न म्हणलं, टार्गेट डन. इथं बघा स्टॉप लॉस हिट झालं, एकदम पिन पॉईंट एक्झॅक्ट, हे चेक करा, हे बनलं, ही नेकलाईन तुटली, एंट्री घेतली आपण या पॉईंटला. नेकलाईन तुटणं गरजेचं आहे. नेकलाईन म्हणजे काय, हे जे डब्ल्यूचा हा जो कोपरा आहे वरला, ह्याच्यावरी कॅन्डल क्लोज करते, बाय करू शकता. स्टॉप लॉस हा ठेवाय, त्याला स्टॉप लॉस हिट करायच्या पहिले तरी वर झालंय, टार्गेट डन. इथे चेक करा, इथं आपल्याला हे मेंटेनन्सला होतं बघा, हे दिसते तुम्हाला इथं कॅन्डल्स गायब झालेले, हे मेंटेनन्स टाइम होता ह्या डेल्टा एक्सचेंजचा. तर इथनं पण थोडंसं बीटीसी आय थिंक वरी गेलं होतं, तर टार्गेट इथं पण भेटला असणार आहे. ठीक आहे, एकदम बॉटमला बनलं, हे बघा सपोर्ट होता इथे स्ट्रॉंग, हे दिसतंय बनलं डब्ल्यू पॅटर्न, कॅन्डल क्लोज, आपण बाय केलं, स्टॉप लॉस ठेवलं, हे टार्गेट बघा, विदिन फ्यू मिनिट्स टार्गेट डन. क्लिअर, दोन पॅटर्न्स क्लिअर तुम्हाला, क्लिअर का? हे बघा स्टॉप लॉस मोठा ठेवू नये बीटीसी मध्ये, लॉजिकल एरियाचा बरं का. बरं झालं आठवलं तुम्ही, एक इम्पॉर्टंट पॉईंट काढला.
नोट डाऊन करा बरं का तिथं, स्टॉप लॉस बद्दल बोललो नाही मी. स्टॉप लॉस कधी पण बिटकॉइन मध्ये हा लॉजिकल एरियालाच असणार आहे. आपण जर सपोर्टवर बाय करतोय तर सपोर्टच्या खाली स्टॉप लॉस राहील. आपण जर एम पॅटर्नला सेल करतोय, एक सेकंद मी हिस्ट्री क्लिअर करून देईन. आता बघा, ही एम पॅटर्न बनतंय, तर मी तर सेल करणार नाही ह्या पॉईंटला. आपण इंडियन मार्केटमध्ये काय करतो, इथं कुठेतरी स्टॉप लॉस ठेवून देतो, इथं ठेवतो कन्झर्वेटिव्ह नेचरने की यार नाही हिट होणार. पण हे मार्केट कसं आहे, एवढं जास्त वॉलटाईल आहे ना, ह्याच्यामध्ये अशी मोमेंटम करून टार्गेट देईन. तुम्ही म्हणता सर मी तर लॉस बुक केला आणि मग माझं टार्गेट झालं, आता काय करू. त्यामुळं ट्राय करा नाही, 100% फॉलो करा. लॉजिकल एरियाला स्टॉप लॉस ठेवायचा. लॉजिकल एरिया म्हणजे कोणता एरिया, जिथं प्राइस गेल्यानंतर आपण डायरेक्ट चुकीचं आहे असं समजून घ्यायचं. आता बघा, विचार करा, एक सेकंद द्या. हे एम पॅटर्न म्हणलंय, मी तर सेल साईडची एंट्री घेतली माझ्या क्वांटिटीनुसार, रिस्क मॅनेजमेंटनुसार काय असेल ते मी एंट्री प्लॅन केली. कुठे, ह्या पॉईंटला एंट्री प्लॅन केली मी इथे. ह्या पॉईंटला जर प्राइस येत असेल वापस एकदा स्टॉप लॉस हिट करला, तर मग विचार करा आपण चुकीचं ठरलोय की नाही. मग अशा टायमाला आपण लॉस बुक करू. पण कधी कधी काय होतं, सेल केल्यानंतर बिटकॉइन असं येतो, इथे येतो, थोडा 1-2 तास तुम्हाला बेजार करून नंतर टार्गेट देईन. त्यामुळं कधी पण ट्राय काय करायचं, स्टॉप लॉस लॉजिकल एरियालाच असला पाहिजे, आपल्या मनाचा नसला पाहिजे. किंवा सर माझा 100 रुपयाचाच रिक्स आहे मी तेवढाच ठेवतो, नाही. 100 रुपयाचा रिक्स आहे, कॅपिटल वाढवा, पण लॉजिकल एरिया स्टॉप लॉस ठेवा. कारण बिटकॉइनची मोमेंटम बघितल्या कशा आहेत तुम्ही. हे बघा, इथं इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणलं, इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणलं, इथं तुम्ही बाय केलं. बाय केल्यानंतर 1:1 टार्गेट दिसलं, पण सडनली खाली आला बिटकॉइन. या पॉईंटला स्टॉप लॉस ठेवला असता, वाचले असते का नाही. मग तुम्ही जर इथं ठेवता इन कॅन्डलच्या खाली, तर मग ट्रॅप, टार्गेट डन. हे काम आहे कंटिन्यू. आता इथं बघा, हे दिसतंय, हे आपलं काय असेल ते बॉटमचं पॅटर्न कोणतं, डब्ल्यू. या पॉईंटला स्टॉप लॉस ठेवला, लॉजिकल एरिया स्टॉप लॉस हिट करून टार्गेट डन. त्यामुळं वाचायचं असेल तर लॉजिकल हे बघा, दिसतंय तुम्हाला एम पॅटर्न म्हणलंय, मी एम पॅटर्न इथं सेल केलं, ह्या पॉईंटला सेल केलं बरं का, कुठे, ह्या पॉईंटला एक्झॅक्ट फुल कॉन्फिडन्स मध्ये सेल केलं आणि स्टॉप लॉस ठेवला इथं लॉस. सर नको सर, मला लय मोठा स्टॉप लॉस नाही, लॉस झाला तर मग काय, डन, टार्गेट हिट, स्टॉप लॉस हिट, नंतर टार्गेट हिट. त्यामुळे काय करणार मी, इथं ठेवा, क्वांटिटी कमी घ्या, जिथं 50 घ्यायची तिथं 10 क्वांटिटी घ्या, पण स्टॉप लॉस हा लॉजिकल एरियालाच असला पाहिजे. मग स्टॉप लॉस मोठा होतो तर आपण टार्गेट डबल घेऊन राहू. मग असं थोडं आपला टार्गेट घ्यायला कसली बंदी इथं. हे बघा, स्टॉप लॉस किती पॉईंटचा आहे, 300 पॉईंटचा, टार्गेट 600 पॉईंटचा आहे का, डन, 700 पॉईंटचं टार्गेट भेटले. फक्त कंजूसपणा करू नका, नाही सर मी स्टॉप लॉस लॉजिकल एरियाला नाही ठेवत, छोटासा ठेवतो, मग काय कॅपिटल उडवायला म्हणा किंवा लॉसेस व्हायला काही टाइम लागणार नाही तुम्हाला. लॉजिकल एरिया क्लिअर असला पाहिजे. स्टॉप लॉस स्टील करू शकता ना, बिंदास करा ना, आपल्यावर डिपेंड असेल. आपल्याला जर 500 रुपयाच्या रिक्सवर 1,500चं प्रॉफिट दिसे, 1,000 रुपये ट्रिल करा. 2,000 प्रॉफिट दिसे, 2,000 ट्रिल करा. तुमच्या कम्फर्टेबल त्यावर ट्रिल करू शकता. ह्या गोष्टी आहेत ना, स्टॉप लॉस ट्रिल करणं, क्वांटिटी घेणं, ट्रेड मॅनेज करणं, हे एक्सपिरियन्स सोबत येतं. आपण मी बोलण्यानं, तुम्ही ऐकण्यानं ह्या गोष्टी होणार नाहीत. तुम्ही जेवढा जास्त घरी जाऊन एफर्ट्स पुट करता, घरी जाऊन चार्टवर बॅक टेस्ट करता, तेवढा कॉन्फिडन्स बूस्ट होईल. क्लिअर. हे 2 चार्ट पॅटर्न झाले, एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्न. त्यानंतर हेड अँड शोल्डर, हे अशा प्रकारचं पॅटर्न, आणि इनवर्स हेड अँड शोल्डर. तुम्हाला जरी डीप मध्ये माहिती पाहिजे असेल, डीप मध्ये एकदम 0 लेवल पासून, तुम्ही युट्यूबवर पण जाऊ शकता. काही काही जणांना म्हणजे असं एज्युम करून चालतो की 90% लोकांना माहिती आहे गोष्टी. हे बघा, हा कोणता पॅटर्न झालाय, हेड अँड शोल्डर. हे पॅटर्न दिसलं, इथं कॅन्डल क्लोज झाली, सेल करा, स्टॉप लॉस ह्या पॉईंटला ठेवा. इनवर्स हेड अँड शोल्डर म्हणजे उलट हेड अँड शोल्डर पॅटर्न बनतं. हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणजे काय माहिती का, आपण जसं ह्युमन स्ट्रक्चर आहे का, आपल्या शोल्डर नाही काय, लेफ्ट शोल्डर, राईट शोल्डर आणि हेड, आणि आपली नेक लाईन सेम तसंच, जसं ह्युमन स्ट्रक्चर ऍज इट इज, हे पॅटर्न सुद्धा तुम्हाला सेम बघायला भेटतील. क्लिअर. हे पॅटर्न्स तुम्हाला समजा हेड अँड शोल्डर पॅटर्न, आता कुठं म्हणलं, एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. मी पॅटर्न रेग्युलर बघितले बरं का, हेड अँड शोल्डर, इनवर्स हेड अँड शोल्डर, हे पॅटर्न रेग्युलर बनता. हे बघा, थोडस पुढे गेलो, हेड अँड शोल्डर पॅटर्न दिसते तुम्हाला परफेक्ट. हे लेफ्ट शोल्डर, हे हेड झालं, हे राईट शोल्डर झालं, कॅन्डल क्लोज, एंट्री, स्टॉप लॉस, हे लॉजिकल एरिया ठेवा. हे प्रिव्हियस स्विंग आला, एंट्री, टार्गेट 1:4 भेटले, म्हणजे त्याच्यापेक्षा पण चांगलं भेटले आपलं टार्गेट.
चार्ट जसा झूम केलाय का माझ्या समोर सगळे पिक्चर्स येत आहे बघा. हे आपलं डब्ल्यू पॅटर्न, ते आपलं ते पिक्चर नव्हतं का ते, आय थिंक ढोल काय धमाल का म्हणतात, त्यामधलं ते डब्ल्यू पॅटर्न तुम्हाला रेग्युलरली हे पॅटर्न दिसत राहतील कंटिन्यू. तुम्ही जर बघितलं, हे चेक करायचं, इनवर्स हेड अँड शोल्डर बनलं, एंट्री, स्टॉप लॉस, लॉजिकल एरियाला, टार्गेट डन. हे मी का रिकॅप करतोय बरं का, हे तुमचं काम आहे घरी जाऊन प्रॅक्टिस करायचं. घरी जाऊन जेवढी जास्त प्रॅक्टिस करता तेवढं तुम्हाला क्लिअरिटी भेटेल. इथं बघा काय क्लीन पॅटर्न बनलंय, दिसतंय का? एम पॅटर्न सॉरी डब्ल्यू पॅटर्न म्हटलं, एंट्री, स्टॉप लॉस ठेवा आणि टार्गेट डन. आपल्याला पाहिजे काय माहितीये का, सिम्प्लिसिटी. सिम्प्लिसिटी जर नसेल ना तर मग ट्रेडिंग अवघड होऊन बसते. ट्रेड करायला तुम्ही एसएमसी वर पण ट्रेड करू शकता, मी म्हणत नाही करू नका, प्रत्येकाची चॉईस असते. पण जेवढं सिम्पल ठेवतो ना तेवढे ऍक्शन्स क्लीन राहता आणि इझी राहता. नाहीतर एक ना धड 12 भर चिंध्या, नुसतं हे शिकायचं, उद्या ते शिकायचं, परत एसएमसी शिकले, त्यानंतर लिक्विडिटी शिकले, त्यानंतर दुसऱ्या दिवशी एखादी इंडिकेटर शिकले, आणि ऍट दी एंड काय, एक एंट्री एक क्वांटिटी घ्यायला काम फुटतोय. त्यामुळं पॅटर्न्स, सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन याला मास्टरी करा आणि बीटीसी मध्ये एंट्री करा. एकदम परफेक्ट. क्लिअर का? इमोशन्स मुळे होतं ह्युमन टेंडन्सी. हे बघा, इमोशन्स, ऐका ना, बोलतो थोडंसं सायकोलॉजी बद्दल बोलू का, बंद इथंच क्लास थांबवायचा? तुम्हाला विचारतोय कारण की फ्री मध्ये असल्यामुळे तुम्ही काही गोष्टी घेणार नाहीत. हा सायकोलॉजी बद्दल बोलतो, तुम्ही बोलले तर एकच मिनिट द्या सर. की लेवल घ्यायला गेलो फेर येतो, कसा कंट्रोल करायचा हा सांगतो की. आपली एंट्री वगैरे घ्यायला गेलं तर हे बघा, मी ज्यांनी माझी इक्विटी क्लास केला त्यांना माहिती, सायकोलॉजी माझी पहिल्यापासून स्ट्रॉंग आहे. मी ट्राय करतो डिसिप्लिन राहायचं, कारण की ऍट द एंड डिसिप्लिन नसेल तर ट्रेडिंग मध्ये काहीच काम नाही तुमचं. म्हणजे नेमकं सायकोलॉजी बिल्ड करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट कंपोनंट काय असतं माहितीये का, बॅक टेस्ट. हे जे चार्ट असं आपण मागे स्क्रोल करतो ना, भरपूर वेळा जण म्हणता ना बॅक टेस्ट करा, चार्टवर प्रॅक्टिस करा. याचं मागचं कारण काय माहितीये तुम्हाला? हे कारण माहित नसल्यामुळे चुका होत आहे. हे बघा, विराट कोहलीचं उदाहरण देऊ तुम्हाला. आता ते परदिवशी ट्रॉफी जिंकली, परदिवशी जिंकलेत नाही 3 दिवस आधी. आज तो नेट सेशन मध्ये असेल, म्हणजे तो प्रॅक्टिस करायला तो सकाळी उठून 2 तास गेला, 3 तास गेलाच असेल. काय गरज आहे बरं? ऑलरेडी नेटवर 700 करोडची ट्रॉफीचे पण पैसे लागन, तेवढे ऍडव्हर्टाइजमेंट पैसे, गरज काय मग त्याला? सचिन तेंडुलकर आज सुद्धा सकाळी उठून 6 वाजता प्रॅक्टिस करता का? कॉन्फिडन्स साठी. आणि कॉन्फिडन्स हा असा शब्द आहे ज्याच्यामध्ये 90% सायकोलॉजिकल प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. 90% तुमची जेवढे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम, सर एंट्री घेताना भीती होती, असं वाटतं की डोक्याला बंदूक ठेवली, सर 2 पॉईंट एंट्री घेतल्यानंतर प्रॉफिट दिसला, असं वाटतं की सर नाही नाही बुक करून घेतो, सर 2 पॉईंटचा लॉस दिसला लगेच पळून जातो. ह्याचं कारण काय माहितीये का? तुम्ही खूप जास्त घाबरता आणि तुम्हाला स्वतःवर विश्वास नाही येतो. कॉन्फिडन्स नसणं म्हणजे काय? स्वतःवर विश्वास नाही. आणि कॉन्फिडन्स जर बिल्ड करायचा असेल त्यासाठी एवढंच लक्षात ठेवा, चार्टवर जेवढी जास्त प्रॅक्टिस करता तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढत. आता ते कसं बरं का, कॉन्फिडन्स कसं वाढेल तुम्हाला सांगतो. ज्या टायमाला मी समजा, आता एकच मिनिट द्या, मी प्रॅक्टिस करतोय, इथं मला काय दिसतंय, इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न दिसलं आपलं. मी बॅक टेस्ट करतोय ना, हे माझ्या माइंड मध्ये चित्र फिट होत चाललंय की यार हे पॅटर्न म्हणल्यानंतर 10 मधनं 7 वेळेस टार्गेट भेटते. नंतर मी थोडंसं पुढे स्क्रोल डाऊन केलं, एम पॅटर्न म्हटलं, इथं एम पॅटर्न म्हटलं, एंट्री घेतली, टार्गेट झालं असतं. हे माइंड मध्ये फिट होत चाललं की यार 10 मधनं 7 वेळेस टार्गेट भेटतं. मग ज्या टायमाला हे पॅटर्न बिल्ड होईल किंवा ज्या टायमाला पॅटर्न बनायला सुरुवात होईल, आपण ट्रेड घेणार, त्या टायमाला आपल्या माइंडला भीती वाटणार नाही. का माहितीये का? कारण की तो पॅटर्न आपल्या माइंडला यूज थ्रू झाला. असं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला कशा प्रकारे सायकोलॉजी वर्क करते. हे बघा, तुम्ही जो रेग्युलर रूट आहे तुमचा ट्रॅव्हलचा, समजा तुम्ही जॉबला जाताय किंवा तुमचा बिझनेस असेल, वाटेवर कुठं काय जाताय, ते तुमचा जो रेग्युलर रूट आहे त्यावरनं जाताना आपल्याला कधीच भीती वाटत नाही. आपल्याला माहिती कुठं खड्डे आहेत, आपल्याला माहिती कुठं ट्रॅफिक पोलीस आहे, आपल्याला माहिती कोणत्या पॉईंटला टर्न घ्यायचा का. आपण त्या रोड सोबत यूज थ्रू आहेत, आपण प्रत्येक दिवशी प्रॅक्टिस केली, त्यामुळे काही इमोशन्स येणार नाही, कसल्याही प्रकारचा अफेक्ट होणार नाही तुम्हाला. हे रेग्युलर रूट म्हणजे कोणता? बॅक टेस्ट करणं किंवा आपला कॉन्फिडन्स असणं. पण त्याच ठिकाणी समजा तुम्ही ट्रॅव्हल करताय, तुम्ही समजा लेह लडाख तिकडच्या साईडला गेले, तिकडची रूट माहिती आहे तुम्हाला कशी, कधी पण तिथं तुम्हाला माहिती आहे दरड कोसळती, ह्या पॉईंटला टर्न आहे, अचानक पाणी येतं, ह्या पॉईंटला टर्न आहे, तिथं काय राहतं, एनी टाइम आपल्या माइंडमध्ये भीती राहते. कारण काय, तो जो रूट आहे आपल्याला यूज थ्रू नाहीये, आपण कधी गेलेलोच नाही तर आपल्या माइंडला माहितच नाही तिथलं जायचं. किंवा आपण संध्याकाळी समजा आपण जिथं बर्फ वगैरे पडतो त्या टायमाला ड्राईव्ह करत असताना तुम्हाला माहिती कार्स वगैरे स्लिप होता कंटिन्यू, ते चाक वगैरे इकडे तिकडे साईडला जात राहते, इव्हन चालता सुद्धा येत नाही. ते का माहितीये का? आपल्या माइंडला त्या ड्राईव्ह करताना त्या पॉईंटला एनी टाइम भीती का असते माहितीये का? कारण की तो रूट आपल्याला यूज थ्रू नाहीचे. आपण तिथं कधी कधी डिसिजन चुकता आपले, आपण पॅनिक मध्ये थांबून घेतो, काहीतरी वेगळे डिसिजन घेतो. का?
कारण तो रूट आपल्याला फॅमिलियर नाहीये. हा रूट आपल्यासोबत कंटिन्यू फॅमिलियर आहे, जो आपल्या घरामागचा रूट आहे, तुमच्या जॉबचा रूट आहे, तुमच्या बिझनेसचा रूट आहे, तुमच्या गावाकडे जायचं रूट आहे, शेतात जायचं रूट आहे. तुम्ही यूज थ्रू आहात. त्यामुळे माइंडला यूज थ्रू जर झाली एखादी गोष्ट, तर कसल्याही प्रकारचे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम तिथंच कमी होतात. आपल्याला प्रॅक्टिस म्हणलं का असा कटाळा येतो की नाही वाटत, पण स्वप्न लय मोठे आहेत आपले. 2 दिवसांना फॉर्च्युनर घ्यायची, तिसऱ्या दिवशी दुबई शिफ्ट व्हायचं, चौथ्या दिवशी काय असेल ते परचेस करायचं. पण प्रॅक्टिस म्हणलं की नाही राव सर, आज नको, आज थकलेलो आहे, उद्या करतो 1 तासाची. करायला पाहिजे राव, कमीत कमी 2 तास मिनिमम द्या प्रॅक्टिसला. खरं जर तुम्हाला असं वाटतंय ना अरे एफर्ट्स टाकायचे, तर मग फुल एफर्ट्स टाका. नाहीतर उगा केलं म्हणून केलं आणि वाया गेलं तसं काही करू नका. द्यायचे ना, दिवसातले 2 तास चार्टला द्या. चार्ट प्रॅक्टिस करा, डोळे ट्रेन झाले का माइंडला एक सिग्नल जातं, यार हे पॅटर्न बनल्यानंतर 10 मधनं 7 वेळेस टार्गेट भेटतं ना, मग एंट्री घेताना भीतीच राहणार नाही ना. माइंडला पहिलेच माहित झालंय यार 10 मधनं 7 वेळेस तुला प्रॉफिट होईल, 3 वेळेस लॉस होईल. माइंडने ऍक्सेप्ट करून बसला आधीच. झालं का नाही प्रॉब्लेमचं सोल्युशन इथंच. पण आपलं प्रॉब्लेमच असा आहे की आपल्याला सर आम्हाला प्रॅक्टिसच करा वाटत नाही. मग त्यासाठी काय आहे का तुमच्याकडे इंडिकेटर, तुमच्याकडे आहे का एखादी एक्सपर्ट स्ट्रॅटेजी? तसा काही कन्सेप्ट नाहीये, अवेलेबलच नाही तो कन्सेप्ट. क्लिअर? क्लिअर का तुम्हाला? जोपर्यंत माइंडला यूज थ्रू होत नाही ती गोष्ट, तोपर्यंत सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स तुमच्या समोर येत राहतील, फेस होत राहतील. त्यामुळं ट्राय करा, प्रॅक्टिस जेवढं जास्त करता येईल तेवढं करा. आणि अजून पण तुम्हाला बोलायचं झालं की समजा कशा प्रकारे आपण सायकोलॉजी स्ट्रॉंग करता येईल, तर माझं सजेशन आहे मेडिटेशन. मी खूप जास्त फॅन आहे मेडिटेशन. तुम्हाला सांगू का, ज्या पॉईंट पासून मी लाईफ मध्ये मेडिटेशन ऍड केलंय, तेव्हापासून माझी लाईफ पूर्ण चेंज आउट झाली, पूर्ण चेंज आउट. मी मानतो व्हिज्युअलायझेशन असन, मेडिटेशन करणं, ह्या गोष्टींनी खूप जास्त हेल्प केली मला. तुम्ही सुद्धा काय करा, दिवसातनं 10 मिनिट व्हॅल्युबल काढा आपले. हे तुम्ही काही काही नमुने येत नाही, हे गोष्टी बोललं का आता हे मेडिटेशन त्यांना अतिशहाणे असते, त्यांना लगे वाटतं यार ह्या गोष्टीने कुठं काय होत असते वय, मेडिटेशन केल्यानं काय होतं वय. पण सांगतो तुम्हाला रिअली, मेडिटेशन केल्यानं अवेअरनेस येते. अवेअरनेस म्हणजे काय, माझ्यासोबत काय चालू आहे हे समजायला सुरुवात होतं. इमोशन्स मध्ये कमी, माझ्या माइंडमध्ये कोणते थॉट्स चालू आहेत, सध्या कशा प्रकारचं काय आहे का, या सगळ्या गोष्टीला अवेअरनेस कशामुळे येते, मेडिटेशनमुळे. मेडिटेशनमुळे तुम्ही तुमची जी इमोशन्स येतात का त्याला मॅनेज करू शकता. तुम्ही म्हणता सर इमोशन्सला येतात सर, एनी टाइम मला भीती वाटते, ट्रेड मध्ये घेतल्यानंतर सर असं वाटतं की सर माझ्या डोक्यावर बंदूकच ठेवली. का माहितीये का, कारण तुमचं माइंड तेवढं लेवलला गेलंच नाही की तुम्ही स्वतःला कंट्रोलच करू शकत नाही. हे बघा, एक चुकीचा थॉट आहे लोकांच्या माइंडमध्ये, सर इमोशन कंट्रोल करता येतं का? नाही. इमोशन हे आपल्याला देणे भेटलेलं आहे, ते आपल्यासोबत आहे, आज पण आहे, उद्या पण आहे, मरेपर्यंत इमोशन्स असणार. थॉट सुद्धा आपल्यासोबत आज पण आहे, उद्या पण आहे, परवा दिवशी पण असतील. पण आपलं काम काय, मॅनेज करायचं. इमोशन्स आले समजा, आता बघा एक्झाम्पल या, इमोशन्स कशी येते बघा. मी तर ट्रेड घेतला, सेल साईडचा ट्रेड घेतला, इथं सेल केला आता जस्ट नाव, सेल केलं, ह्या पॉइंटला रेड कॅन्डल बनते, सडनली ग्रीन कॅन्डल बनते. इमोशन्स येणार ना, पॅनिक होणार ना मी तिथं, कारण अपोजिट गेलाय माझ्या, प्रॉफिट चालू होतं, सडनली लॉस चालू. मग ह्या टाइमला मॅनेज करणं म्हणजे काय, त्या टाइमला अवेअरनेस येते की यार थोडंसं शांत बसणं गरजेचं आहे. मी हे पॅटर्न बॅक टेस्ट केलंय, एक तर स्टॉप लॉस होईल. त्या टाइमला अवेअरनेस मला ही सुद्धा असं की माझ्या क्वांटिटी माझ्या लिमिटमध्ये. ह्या सगळ्या गोष्टी का पॉसिबल होतील, मेडिटेशन. माइंडमध्ये कोणते थॉट्स चालू आहेत, कोणतं इमोशन सध्या तुम्हाला मॅनेज करता येईल. आणि असं पण मॅनेज करू शकतो नाही बघा, ट्रेड घेतला का तुम्ही ब्रीदिंग एक्सरसाइज करा. म्हणजे ट्रेड घेतला ना, भीती वाटते ना, ट्रेड घ्यायच्या 1 मिनिट आधी ब्रीदिंग एक्सरसाइज करा. असं डीप ब्रेथ घ्यायचा, 4-5 सेकंदाचा, 2 सेकंदाचा होल्ड घ्या, 4-5 सेकंद सोडा. तिने काय होऊन जातं, आपले जे इमोशन्स आहेत ते काम डाऊन होतात, तिथे शांत होता. बस एवढं आहे, एवढंच इझी आहे. फक्त आपण ते फॉलो करत नाही, हेच प्रॉब्लेम आहे. आपण सगळे कुठं ना कुठं जॅकपॉटच्या नादी लागतोय. आज जॅकपॉट इथे, उद्या माझ्या क्लास केला, परवा दिवशी एखाद्या 10,000 देऊन करताना, परवा दिवशी 15,000 देऊन करताना, ऍट दी एंड तुमच्या हातात काहीच येणार नाही. त्यामुळं हे स्वतःला मॅनेज करायचं असेल तर सगळ्यात मोठं वेपन काय, मेडिटेशन. मी पर्सनली सांगतो तुम्हाला, पूर्ण लाईफ चेंज झाली. मी काहीच नव्हतो, सगळी लाईफ झिरो पासून मी, मतलब काहीच नाही, आता झिरोचे मी, पण स्टार्ट तर झालं, इम्पॉर्टंट ते. क्लिअर? डेमो अकाउंट आहे वाटतं, मला बघावं लागेल, एकदा चेक करावं लागेल. सर आय एम आय वा, डिसेंबर मध्ये शिकलो होतो, खूप फरक पडला. मेडिटेशन कसं करायचं ते पण सांगा. मेडिटेशन तुम्ही युट्यूबवर बघा ना राव, युट्यूबवर तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी भेटून जातील. ऐका ना, युट्यूबवर तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी भेटून जातील. चला, क्लिअर. पीडीएफ नाही राव, ती पीडीएफ नाही भेटणं अवघड आहे, मतलब पॉसिबल नाहीये.
पीडीएफ कसं काय देते? चला क्लिअर. ऐका आता, रेकॉर्डिंग अपलोड करतो ग्रुपला मी सकाळी 12-1 वाजेपर्यंत अपलोड करून देईन मी तुम्हाला.